आहे पायनियर स्पोर्ट्सने की प्रत्येक खेळाडूला एक मोठी संधी मिळावी आणि त्याला त्याच्या कलागुणांना वाव मिळावा आणि यासाठी मात्र ते देखील नेहमीच प्रयत्नशील राहिलेले आहेत. तर पायनियर स्पोर्ट्सचे खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण हे इतकं मोठं वेळापत्रक योग्य त्या पद्धतीने जुळवणं ही देखील एक अभिमानाची गोष्ट ठरलेली आहे आणि खरंच ते पायनियर स्पोर्ट्सने खूप चांगल्या पद्धतीने जुळवलं आहे. तर पायनियर स्पोर्ट्सचं देखील तितकंच आभार. तर या पहिल्या सामन्यासाठी समालोचन कक्षामध्ये माझ्याशी जोडते आहेत जबरदस्त आवाजाचे धनी असलेले सन्माननीय मजर खान. मजर खानजी, कसा प्रवास राहिला? हा 12 दिवसांचा प्रवास तुम्ही पूर्ण करत आहात आणि या प्रवासाबद्दल काय सांगाल? या पायनियर स्पोर्ट्स ऑर्गनाइज केलेली बाली ट्रॉफी 2022 या प्रवासाबद्दल काय सांगाल? देखिए राहुल जी, मनीष जी, ऐसा है कि बाली ट्रॉफी जो है वो हमारे घर का ही टूर्नामेंट है. ये बाली ट्रॉफी 6 है और हर साल बाली सर जो है मुझको मौका देते हैं यहाँ पर कमेंट्री करने के लिए. तो पहले तो मैं उनका शुक्रिया अदा करना चाहूँगा कि हर साल मुझको यहाँ पर मौका देते कमेंट्री के लिए. और जिस तरह से आपने कहा कि ये 13वां दिन है, हर दिन जो है बहुत ही एक अलग मज़ा रहता है बाली ट्रॉफी में. और हर बार मैं यही कहता हूँ कि जब भी बाली ट्रॉफी रहती है तो हमारे लिए, दर्शकों के लिए और जो भिवंडी के जितने भी क्रिकेटर हैं उनके लिए मानो ऐसा रहता है कि हर दिन ईद और रात दिवाली रहती है. व्हेरी वेल सेड. आणि हे महत्त्वाचं आहे, ही समजणूक असणं गरजेचं आहे की आपण एक उत्सव साजरा करतोय आणि हा उत्सव साजरा करताना सर्व जाती धर्मातील खेळाडू, प्रेक्षक, मान्यवर येतात एकाच व्यासपीठावर आणि या उत्सवाला अजून चांगलं बनवतात. एक सुवर्णकाळ मी म्हणू शकतोय, हा जो 15 ते 16 दिवसाचा सुवर्णकाळ आहे तो प्रत्येक क्रिकेटपटू, प्रत्येक स्पॉन्सर, प्रत्येक प्रेक्षक मात्र अभिमानाने जगत असतो. तर सुरुवात होते आजच्या या पहिल्या सामन्याची. क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे सोनादेवी टेमकर या संघाकडून. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत, ते म्हणजेच अजय भोईर आणि त्याच्या सोबतीला असेल मोनिश पाटील. एक यशस्वी अशी जोडी बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क या टीमची तुम्हाला पाहायला मिळते. अजय भोईर, ज्याला प्ले ऑफ द डेचा खिताब देखील याच बाली ट्रॉफी 2022 मध्ये मिळालेला आहे आणि तो अनुभव उराशी बाळगून तो देखील आत्मविश्वासाने खेळेल अशी अपेक्षा ठेवूया. सोबतच मोनिश पाटील जो अटॅकिंग बॅटिंगसाठी ओळखला जातो, एक लीड बॅटरमुळे ओळखला जातो, ही कॉम्बिनेशन देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पण समोर आव्हान कोणाचं आहे ॲज अ बॉलर तुम्हाला पाहायला मिळेल, ते आव्हान आहे प्रथमेश ठाकरे, जो या सीझनमधला सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू आहे. तर हा कॉन्टेस्ट देखील पहिल्या षटकामध्ये मजरजी चांगला पाहायला मिळेल. जी बिल्कुल, बहुत बढ़िया यहाँ पर बैटल देखने को मिला. एक तरफ जहाँ पर अजय भोईर रहेंगे जो प्लेयर ऑफ द डे है, तो दूसरी तरफ प्रथमेश ठाकरे वो भी प्लेयर ऑफ द डे रह चुके हैं और दोनों ने इस टूर्नामेंट में एक अर्धशतक लगाया है. और प्रथमेश ठाकरे की हम बात करें तो उन्होंने गेंदबाजी में भी बहुत बढ़िया काम किया, जहाँ पर अब तक 10 विकेटें हासिल की उन्होंने. तो अच्छा बैटर रहेगा. खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर बल्लेबाज अजय भोईर और मोनिश पाटिल, जबकि गेंदबाजी की शुरुआत करते हुए प्रथमेश ठाकरे. प्रथमेश पंचांच्या डावीकडून सुरुवात करणार आहेत. जर आपण पॉवर प्लेच्या क्षेत्ररक्षकांचा विचार केला तर यावेळेस कॉपीबुक स्टाईलने ऑन दी अप खेळले, बॉलला ड्राईव्ह केलं जातं, बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीची दिशेने, त्या ठिकाणी 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात. क्या बात आहे, हा आहे आत्मविश्वास अजयचा आणि तितकाच चांगला कॉल स्वीकारलेला आहे मोनिशने. पहिल्याच बॉलवर 2 धावा. जी बिल्कुल, बहुत बढ़िया वहाँ पर रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिली. और अजय भोईर की खास बात यही रहती है कि विकेटों के बीच में वो बहुत ही तेज़ दौड़ती है और वही देखने को मिला यहाँ पर पहली गेंद के ऊपर, जब बहुत बढ़िया तरीके से कॉपी बुक स्टाइल में वहाँ पर इस गेंद को खेला और तेज़ कदमों के साथ सिंगल को डबल में कन्वर्ट किया है. 2 रन इस गेंद के ऊपर. 2 रनों की मदद से बालाजी स्पोर्ट्स का और अजय भोईर का खाता खुलता हुआ और आज के दिन की यहाँ पर शुरुआत हुई है. शॉर्ट हँडमॅन, गली, पॉईंट, कव्हर आणि मिड ऑफ असं क्षेत्ररक्षण तुम्हाला थर्ड इयर सर्कलच्या आतमध्ये ऑफ साईडला पाहायला मिळते. ऑन साईडला पण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आहे, मिड ऑन आहे आणि थर्ड इयर सर्कलच्या बाहेर आपण क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे आणि डीप मिड विकेटला एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. पण तितकीच लेकिन थोड़ा सा उनसे फंबल हुआ, लेकिन एक ही रन आया इस गेंद के ऊपर. एक्झॅक्टली. बघा, जेव्हा आपण सिटी फॉर्मॅटचं क्रिकेट खेळत असतो तेव्हा नियंत्रण खूप महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी थोडंसं नियंत्रण चुकलं होतं अजय भोईरचं, पण शेवटच्या क्षणाला स्वतःला त्याने सावरलं. अन्यथा कुठेतरी गळचिपी झाली असती फलंदाजी करणाऱ्या संघाची. कारण अजय भोईर एक लीड बॅटर आहे, कॅप्टन आहे आणि कॅप्टनचं खेळपट्टीवर आणणं देखील तितकंच गरजेचं आहे. आणि नियतीची साथ या ठिकाणी बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क या टीमला मिळते. प्रथमेश पुन्हा एकदा मोनिशसाठी सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट.
प्ले अँड मिस. ऑफ स्टिकच्या बाहेरच्या बॉलला ऑन साईडला म्हणजेच काय लॉंग ऑन आणि काउकॉर्नर रिजनमध्ये लॉफ्ट करायचा होता, प्रयत्न फसतोय, डॉट बॉल. जी बिल्कुल, ऑन साइड में खेलने की कोशिश की वहाँ बल्लेबाज मोनिश ने, लेकिन गेंद की लाइन में आए बिना इस गेंद के ऊपर बड़ा हिट लगाने की कोशिश की वहाँ बल्लेबाज मोनिश ने, लेकिन बहुत बढ़िया गेंद रही वहाँ पर प्रथमेश ठाकरे की. बघा पुन्हा एकदा पुनरावृत्ती होते. ऑफ स्टिकच्या बाहेरच्या बॉलला ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न केला जातो. खडे खडे खेळायचं आहे, पण मात्र तुमच्या हातामध्ये बॅट असताना फक्त हात चालवून चालत नाही, तुमचे पाय देखील खेळपट्टीवर हरले पाहिजे. फुटवर्कचा अभाव त्या ठिकाणी स्पष्टपणे जाणवतोय. जी बिल्कुल, वही देखने को मिला इस बार भी. जिस तरह से पिछली गेंद खेलने की कोशिश की, इस गेंद को भी उसी तरह से खेलना चाहते थे, लेकिन जो है कि उनका फुटवर्क वो काम नहीं कर रहा है. प्रथमेशने ओळखलंय मुनीश कसा खेळतोय आणि तसाच पवित्र यावेळीच बॉल हवेत आहे. मिस टाइम असेल, फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज स्वतः बॉल खाली येतो आणि कॅच कंप्लीट करतो आणि मोनीशचं स्ट्रगल संपते. पहिला हादरा बसतोय टीम बालाजी ग्लोबस इंटरसेप्टर पार्कला. मोनीश पाटील बॅक टू पेवेलियन. बहुत बढ़िया गेंद रही थी वहाँ पर प्रथमेश ठाकरे की, जहाँ पर मोनिश पाटिल लगातार हम देख रहे थे थोड़ा स्ट्रगल कर रहे थे और कहीं ना कहीं अपने ऊपर दबाव लिया वहाँ पर मोनिश ने. बड़े हिट की तरफ गए और मिस टाइम स्ट्रोक खेल बैठे, तो पहला विकेट गिरा यहाँ पर मोनिश पाटिल के रूप में बालाजी स्पोर्ट्स का. प्रथमेश ठाकरे जो हम देख रहे हैं कि पूरे बाली ट्रॉफी में बहुत बढ़िया गेंदबाजी की और हर बार उन्होंने सोनादेवी टेमगर को पहला ब्रेक थ्रो दिला और इस मैच में भी कुठेतरी एक महत्त्वपूर्ण पाठीचा कणा सोनादेवी टेमगर संघाचा प्रथमेश ठाकरे याला आपण संबोधू शकतोय. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय सूरज जोशी, सन ऑफ भिवंडी या नावाने तो प्रचलित आहे. आणि कित्येक वेळा जेव्हा संघ संकटात सापडलेला असतो त्या संघाला वर नेण्याचं काम, संघाला संकटातून बाहेर काढण्याचं काम, एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन जाण्याचं काम या ठिकाणी सूरज जोशीने कित्येक वेळा केलेलं आहे. तर या महत्त्वपूर्ण घडीमध्ये जेव्हा कुठेतरी स्ट्रगल करतोय बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क हा संघ, त्या स्ट्रगलमधून सक्सेसमध्ये नेण्यासाठी दोन आता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, कारण मोनिश पाटील हा मात्र शून्यावर बाद झालेला आहे. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातला. धावसंख्या झाली 3 धावा 1 गडी बाद. ऑन साईडला स्लॉक करण्याचा प्रयत्न झाला होता, फ्रंट फूटला येऊन आपण पाहिलं तर, पण मात्र कुठेतरी प्रयत्न फसतोय आणि अशा पद्धतीने पहिल्या यशस्वी षटकाची समाप्ती प्रथमेश ठाकरे करतोय. आणि बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क संघाला आतापर्यंत धावप्रकार फक्त 3 धावा लावता आलेल्या आहेत आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झाले. मजरजी, जे टी शर्ट्स आपण पाहतोय या टी शर्टशिवाय या बाली ट्रॉफीला देखील रंगत आली नसती. आणि या टी शर्ट्स प्रत्येक खेळाडूवर ज्या तुम्ही पाहतायत त्या आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत सन्माननीय दयानंद चोरगे, जे पुरस्कर्ते सुद्धा आहेत बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क या टीमचे. जी बिल्कुल, दयानंद चोरगे साहब जिन्होंने हमें टी शर्ट स्पॉन्सर की, हम उनका भी शुक्रिया अदा करना चाहेंगे. बालाजी ग्लोबल्स इंडस्ट्रियल पार्क, और इस वक्त हमारे बीच में विराट चोरगे जी भी मौजूद है. हम उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहेंगे कि इस टूर्नामेंट को कामयाब करने के लिए हमें ड्रेस स्पॉन्सर किया उन्होंने. महत्त्वाचं आहे, प्रत्येक स्पॉन्सर्सने या ठिकाणी थोडा का होईना वाटा उचललेला आहे आणि त्याचमुळे एकमेकांना सहाय्य करू अवघे करू सुपंतो ही बाली ट्रॉफी 2022 मात्र हे चित्र रेखाटलं होतं पायनियर स्पोर्ट्स आणि अल्ताफ बाली सरांनी. आणि या चित्रामध्ये रंग भरण्याचं काम सर्व स्पॉन्सर्स करतायत. मदरजी, इसके बाद जो होने वाला मुकाबला है वो भी सिटी का मुकाबला रहेगा. नाना स्पोर्ट्स और जय दुर्गा बी के बीच में मुकाबला रहेगा. दोनों टीमें आपको टॉस के लिए बिल्कुल तैयार रहना है. और सभी टीमें आज जिनके भी मैचेस है, एक बार फिर से हम कहेंगे कि यूट्यूब पर या टेलीविज़न सेट पर आप मैच देखकर ना आए. जो आपको टाइम दिया गया है उस टाइम के मुताबिक यहाँ पर आए. आधा घंटा पहले आपको यहाँ पर रिपोर्ट करना है. जितनी भी टीमें आज खेलने वाली है और कल खेलने वाली है, मैं सभी से यही कहूँगा कि आधा घंटा पहले जो आपको टाइम दिया गया है उससे पहले आपको यहाँ पर आना है. शिस्त खूप महत्त्वाचा भाग आहे क्रिकेटचा आणि त्याला आपण डावलू शकत नाही. आणि त्याचमुळे हे जे वेळापत्रक बनवलं गेलेलं आहे पायनियर स्पोर्ट्सच्या वतीने प्रत्येक दिवसांचं, ते वेळापत्रक मात्र योग्य त्यावेळी संपलं पाहिजे, जेणेकरून पुढच्या दिवसाचं नियोजन पायनियर स्पोर्ट्सच्या सर्व कर्मचाऱ्यांना करता येईल. चला जरा वेग द्या, कारण खूप कमी वेळ आहे आमच्याकडे. आता शेवटचे 3 दिवस उरलेले आहेत बाली ट्रॉफी 2022चे आणि त्याचमुळे जे जे संघ खेळतील त्यांनी समयसूचक राहणं गरजेचं आहे. मजरजी, जी बिल्कुल, देखिए सिटी के लिए हमने जो है वो 30 मिनट का वक्त दिया है 6 ओवर के लिए, तो समय के मामले में आपको सहयोग करना है. दूसरे ओवर में गेंदबाजी के लिए आकाश वारगडे. ऑन साईडला पुन्हा एकदा पुल करायचा प्रयत्न जरूर झाला होता, पण मात्र आकाश वारगडे देखील आपल्या बोटांची जादू या ठिकाणी दाखवण्यासाठी आलेला आहे आणि ती पाहायला मिळाली. स्लाइटली आउट कटर बॉल डावकुऱ्या फलंदाजासाठी तुम्हाला पाहायला मिळाला आणि या षटकाची सुरुवात आकाशच्या माध्यमातून चांगली होते. शॉर्ट ऑफ गुडलिंग बॉल होता, टर्न होतोय बॉल बाहेरच्या दिशेने आणि रिझल्ट देखील तितकाच चांगला आकाश वारगडेचा.
यावेळेस मात्र खूप जास्त बाहेर टर्न झाला आहे आणि पहिल्या यशस्वी बॉलनंतर पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला गेला. वाईट बॉल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पोचेल 4वर. ऑफ स्टंप से काफ़ी बाहर इस गेंद को रखा था, वहाँ पर आकाश ने कहीं ना कहीं अपनी जो लाइन थी उसको मिस कर बैठे. वाइट गेंद का इशारा आता हुआ 1 रन आएगा स्कोर में. स्कोर अब जा चुका है 1 रन की मदद से 4 पर. पहले ओवर में बहुत बढ़िया गेंदबाजी देखने को मिली है प्रथमेश ठाकरे द्वारा, जहाँ पर सिर्फ 3 ही रन खर्च किया और 1 विकेट हासिल किया उन्होंने. ऑन साईडला स्वीप करायचा होता व्यवस्थित. बॉल तर बॅटच्या मध्यावर कनेक्ट झाला आणि बॉल जाईल स्क्वेअर लेग रिजनमध्ये डीप म्हणून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत थ्रो करेपर्यंत एकच पूर्ण करत आहे. मतीन खान यष्टिरक्षकाच्या भूमिकेत आहे आणि खूप कमी वेळा कलेक्शन चुकत असते मतीन खानचं. धावसंख्या जाईल 1 ने पुढे, पोचेल 5वर. जी बिल्कुल, मतीन खान एक बहुत ही बढ़िया विकेट कीपर है और बल्लेबाजी में तो बहुत ही कमाल वो कर रहे हैं. जिस तरह से प्रथमेश ठाकरे और मतीन खान जो शुरुआत दिला रहे हैं सोना देवी टेमगर को. सोना देवी टेमगर जो बाली ट्रॉफी 2019 की रनर अप है, और बालाजी स्पोर्ट्स की हम बात करें तो बालाजी स्पोर्ट्स 2017 की सेमीफाइनल्स टीम है. तो दोनों टीमें बहुत ही बेहतरीन टीम है भिवंडी सिटी की, और इससे बाली ट्रॉफी में दोनों का बहुत बढ़िया परफॉर्मेंस रहा है. तो अच्छा मुकाबला रहेगा मनीष सर. ये नाही, मी अगोदरच सांगितलं होतं की बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना नक्कीच असणार आहे. दिवसाची सुरुवात मात्र तशीच रंगतदार होईल यात तीळ मात्र शंका नाही आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट आकाश वारगडे अजयसाठी. यावेळेस स्लाइटली आउट कटर बॉल होता, त्या ठिकाणी मात्र एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच पूर्ण केला जाईल कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तयारीत नव्हता. 1 धाव मिळते, एका धावेची वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क. अच्छी गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है आकाश द्वारा भी. दूसरे ओवर का खेल हम देख रहे हैं, 1 विकेट गिर चुकी है और अब तक सिर्फ रन बने हैं 6. सटीक लाइन और लेंथ पर गेंदबाजी देखने को मिल रही है. आणि मला असं वाटते वादळापूर्वीची ही शांतता आहे कारण जर आपण बालाजी स्पोर्ट्स या संघाचा विचार केला तर ट्रॅक रेकॉर्ड या सीझनचा खूप चांगला आहे. राऊंड विकेट यावेळेस मात्र स्लॉटमध्ये होता, बॉलला उडवलंय डीप मिड विकेट सीमारेषा पार. वेट फॉर अंपायर सिग्नल, इट इज मैक्सिमम ह्यूज हिट 6. बहुत बढ़िया स्ट्रोक वहाँ पर इस वक्त आता हुआ सूरज जोशी के बल्ले से. बिल्कुल रडार में गेंद आ गई थी, उसको भेज दिया मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए. आज के दिन का ये पहला सिक्सर आता हुआ सूरज जोशी के बल्ले से. सिक्सर की मदद से स्कोर अब तेजी से आगे दौड़ता हुआ 12 रनों पर. मी म्हणालो होतो की ही वादळापूर्वीची शांतता आहे की काय आणि लगेचच आपलं टॅलेंट दाखवतोय सूरज जोशी. आणि खरं तर गोलंदाजाने ते आमंत्रण दिलं होतं की मोठा स्ट्रोक खेचण्यासाठीचा तो बॉल जो अगदी रडारमध्ये होता आणि त्या रडारमधल्या बॉलला खूप चांगला पिक करताना बॉलला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर स्विंग केलेला आहे 6 धावांसाठी. आता कुठेतरी धावफलक वेगाने पुढे सरसावतो आणि पोहोचतोय 12 आकड्यावर. जी बिल्कुल, यहाँ पर बहुत बढ़िया स्ट्रोक लगाया वहाँ पर सूरज ने. स्ट्रोक तर चांगला होता आणि आता कदाचित यानंतर देखील तशाच मोठे फटक्याच्या माध्यमातून धावफलक पुढे नेतील असा विश्वास त्यांचे संघमलक सन्माननीय विराज सोरगे यांना असणार आहे. ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच दिनेशजी चौधरी हे देखील सोनादेवी टेमगरचे पुरस्कर्ते आहेत, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही आम्ही मान्यवरांचं आम्ही पायनियर स्पोर्टच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. जी बिल्कुल, दिनेश चौधरी जो है पहला मुकाबला भी उन्होंने खेला था सोनादेवी टेमगर में. मैदानाच्या बाहेर बॉल केल्यानंतर पुन्हा एकदा त्या ठिकाणी बॉलची मागणी करण्यात आलेली आहे. खूप चांगला स्ट्रोक आलेला आहे सूरज जोशीच्या बॅटमधून आणि आता मात्र कुठेतरी रणनीतीमध्ये बदलाव करावा लागणार आहे कारण आता सूरज जोशीने आपले हात खुले केलेले आहेत आणि जेव्हा जेव्हा सूरज जोशी हात खोलतात त्यांना अडवणं मात्र गोलंदाजांसाठी अशक्य होऊन बसते. पण आकाश वारगडे एक कलात्मक गोलंदाज आहे आणि त्याचमुळे वेगळेपण नक्कीच पाहायला मिळणार आहे कारण व्हेरिएशनशिवाय क्रिकेट खेळलं जात नाही आहे आणि तुमच्याकडे प्रत्येक वेळी व्हेरिएशन करणारे बॉल्स असायला हवे किंवा जर तुम्ही फलंदाजी करतायत तुम्हाला व्हेरिएशनचे स्ट्रोक्स तुम्हाला खेचता यायला हवेत आणि त्यासाठी प्रगल्भ असा अभ्यास महत्त्वाचा आहे, सराव खूप महत्त्वाचा आहे. पाहूया या ठिकाणी पुढच्या बॉलवर कुठला खेळाडू हावी होतोय. यावेळेस नक्कीच त्या ठिकाणी धाव कंप्लीट केली जाते. एक दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल तर का या ठिकाणी डीप मिडविकेटमधून आणि तसेच स्क्वेअर लेगमधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. त्या ठिकाणी वाईडच्या या 3 धावा मिळतील आणि एक बोनस मिळतोय मजरजी. कुठेतरी या बोनसची अपेक्षा होती, आवश्यकता होती धावफलक पुढे नेण्यासाठी आणि या 3 धावा वाईडच्या मिळत आहेत बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क या संघाला. 3 धावांची वाढ, धावसंख्या 15. जी बिल्कुल, बहुत ही खराब गेंद रही थी वहाँ पर इस बार आकाश की. इस ओवर में दूसरी वाइड गेंद की है उन्होंने.
बघा पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं 3 धावांचं प्रथमेश ठाकरेने, पण त्यानंतर मात्र खूप जास्त महाग ठरलेलं आहे आकाश वारगडे, ज्याने आतापर्यंत 12 धावा खर्च केलेल्या आहेत. तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुमचा कुठला एक बॉलर किंवा एक बॅटर चांगली कामगिरी करत असतो, त्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून मात्र त्याचप्रमाणे तुम्हाला चांगला खेळ करायचा असतो. ऑन साईडला स्लॉक स्वीप केलंय, बॉल जाईल स्क्वेअर लेग रिजनमध्ये. या ठिकाणी आता क्षेत्ररक्षण आहे डीपमध्ये, त्या ठिकाणी दुसऱ्या देवाचा प्रयत्न असणार आहे. थ्रो अपिश आहे, कुठेतरी सोनादेवी टेमकर संघ स्ट्रगल करताना पाहायला मिळणार आहे. तिसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये, मित्र म्हणेन भाग मिल्का भाग. दोन्ही संघाचे खेळाडू या ठिकाणी हा खेळ खेळतात, पण या खेळाचा फायदा बालाजी स्पोर्ट्स इंडस्ट्रियल पार्कला होतोय. या 3 धावांनी धावफलक पुढे सरसावतोय आणि पोहोचतोय 18 या आकड्यावर. देखिए सोना देवी टेमगर जो है एक बहुत बड़ी टीम है और जो खिलाड़ी है उनके पास हम देख रहे हैं सभी बड़े खिलाड़ी है, तो इस तरह से खेल की अपेक्षा हम सोना देवी टेमगर से नहीं रखते जिस तरह से यहाँ पर खेल देखने को मिल रहा है, जहाँ पर सिंगल को डबल में और डबल को ट्रिपल में यहाँ कन्वर्ट कर रहे दोनों ही बल्लेबाज. लक्ष विचलित झालंय सोनादेवी टेमकर संघाच्या खेळाडूंचं, असंच कुठेतरी स्पष्टपणे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेलं आहे. कारण थ्रो देखील चुकलेला होता, त्यानंतर मात्र सेकंड ओव्हरथ्रोचा रन देखील कंप्लीट केला गेला, पुन्हा एकदा थ्रो केला गेला तो देखील चुकीचा. तर या गोष्टी मात्र कुठेतरी लक्षात घेण्यासारख्या आहेत आणि याच गोष्टींमुळे कदाचित तुमच्या संघाचा तोटा होऊ शकतो आणि प्रतिस्पर्धी संघ बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क हा कुठेतरी आता कुरघोडी करता करता 18 धावांवर जाऊन पोहोचलेला आहे. आकाश ओव्हर द विकेट. यावेळी स्लाइटली आउट कटर बॉल गॅपमध्ये आहे, स्वीपर कव्हर रिजन ओपन आहे, त्या ठिकाणी बॉल जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. बहुत बढ़िया स्ट्रोक वहाँ पर एक बार फिर से आता हुआ अजय भोईर के बल्ले से कवर की दिशा में इस गेंद को खेला. हालांकि खिलाड़ी वहाँ पर शॉर्ट कवर पर खड़े हुए थे लेकिन उनके पास कोई मौका नहीं, गेंद कवर की दिशा में जाती हुई 4 रनों के लिए. 2 ओवर की समाप्ति और स्कोर हम देखें बालाजी स्पोर्ट्स का तो बना 1 विकेट गंवाने के बाद 22 रन. महंगा हुआ रहा यहाँ पर गेंदबाज आकाश वारगड़े का. आणि मी म्हणालो होतो की बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क हा संघ मात्र प्रतीक्षा करत होता याच संधीची आणि ती प्रतीक्षा संपलेली आहे आणि आकाश वारगडेचं एक महागडं षटक ठरलं गेलेलं आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 22 धावा. जरी मोनिश पाटीलचा विकेट डाऊन झाला तरीसुद्धा एक चांगली पार्टनरशिप अजय भोईर आणि सूरज जोशी यांच्या दरम्यान रंगते आणि कदाचित त्यानंतर मात्र आता थांबवणं त्यांना अशक्य झालेलं आहे. कारण दोन्ही जर खेळाडूंचा विचार केला तर एक मोठा स्ट्रोक आलेला आहे सूरज जोशीच्या बॅटमधून, पण अजय भोईर अजूनही संयमाचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये घडवतोय. जी बिल्कुल. देखिए महंगा ओवर भले हम कहेंगे लेकिन इसमें ज़्यादातर जो है मिसफील्ड के भी रन आए जिसमें वाइड गेंद रही और कुछ रन दौड़ कर लिए मिसफील्ड के कारण. 19 रन खर्च किए वहाँ पर आकाश ने, जबकि पहले ओवर में सिर्फ 3 ही रन आए थे. जास्त वेळ घेऊ नका ही नम्रतेची सूचना आम्ही आयोजन कमिटीच्या वतीने कॅप्टनकडे करतोय, कारण महत्त्वाचं आहे. 13 सामन्यांचं आजचं वेळापत्रक आहे आणि ते वेळापत्रक देखील आम्हाला नियोजित वेळेत संपवायचं आहे. त्यामुळे विनंती असेल की आपण समय सूचक राहा आणि अंपायर्स जसा कॉल देतील तशाच पद्धतीने तुम्हाला मात्र मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर खेळ संपवायचा आहे. पुन्हा एकदा नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळेल प्रथमेश ठाकरे, ज्या गोलंदाजाने एक चांगली सुरुवात करून दिली होती या डावाची. या ठिकाणी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं होतं आणि तो निर्णय अचूक ठरवला होता प्रथमेश ठाकरेने, पण त्यानंतर आकाश वारगडेचं एक मोठं षटक कुठेतरी नुकसानदायक ठरलेलं आहे. पुन्हा एकदा त्या नुकसानाला भरून काढण्यासाठी प्रथमेश ठाकरेला बॉलिंग मार्कवर बोलावण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतोय वेगवेगळे फ्लेक्सवर स्पॉन्सरची नावं तुम्हाला पाहायला मिळतात. त्या सर्व स्पॉन्सरचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. प्रत्येक वर्षी पायने स्पोर्ट्सवर आणि अल्ता परिसरावर त्यांचं प्रेम आहे आणि त्यांच्याच प्रेमामुळे ही भव्य अशी टुर्नामेंट मजरजी तुम्हा सर्वांना पाहायला अनुभवायला मिळते. दरम्यान या ठिकाणी सर्व स्पॉन्सर तर आहेतच, पण आपल्या व्यासपीठावर सन्माननीय जितू माणेरकर, सन्माननीय विराज दयानंद चोरगे, सन्माननीय दिनेश चौधरी या सर्व मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही देखील मनपूर्वक स्वागत करतो आणि पुन्हा एकदा उल्लेख करावा असं वाटतोय की स्पॉन्सरशिप ज्या टी शर्ट्स आपण पाहतात प्रत्येक खेळाडूंच्या शरीरावर, त्या टी शर्ट्स आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे सन्माननीय दयानंद चोरगे सरांनी आणि त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. सोबतच सन्माननीय विराजी चोरगे हे देखील पुरस्कर्ते आहेत बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क या संघाचे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या ठिकाणी केलं जाते. बघा सिंहाचा वाटा आहे
सन्माननीय दयानंद चोरगे यांचा, कारण टी शर्ट आणि ते देखील जवळपास 100हून जास्त संघ या ठिकाणी खेळत आहेत, 150हून जास्त संघ या ठिकाणी खेळत आहेत आणि सर्वांना टी शर्ट्स या आयोजनाला उपलब्ध करून देखील खरं तर सिवाचा वाटा असेल मजरजी. जी बिल्कुल, जब भी बाली ट्रॉफी रहती है तो दयानंद चोरगे साहब का कोई ना कोई स्पॉन्सरशिप यहाँ पर रहती है. इस साल हमने देखा कि उन्होंने ड्रेस स्पॉन्सर की है, तो पिछले साल उन्होंने हमें जो है ट्रॉफीज स्पॉन्सर की थी. एक्झॅक्टली, प्रत्येक वर्षी काही ना काही स्पॉन्सरशिप सन्माननीय दयानंद चोरगे यांच्याकडून आम्हाला उपलब्ध होत असते. यावेळेस मात्र एक हेवी एज घेऊन बॉल यष्टीरक्षकाच्या हातात म्हणजेच मतीन खानच्या हातात विसावला जातो आणि ज्या फलंदाजाने या डावामध्ये डोकं वर काढलं होतं त्याला शांत बसवण्याचं काम पुन्हा एकदा प्रथमेश ठाकरे करतोय आणि दुसरा हादरा बसतोय बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क या संघाला धाव संख्या 22 असताना. क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी वहाँ पर सूरज जोशी ने, तो दूसरा विकेट गिरा यहाँ पर बालाजी स्पोर्ट्स का सूरज जोशी के रूप में. आउट होने से पहले बहुत बढ़िया बल्लेबाजी की उन्होंने और अच्छी पार्टनरशिप बनाई है अजय भोईर के साथ मिलकर. स्क्वेअर ऑफ द विकेट खूप चांगला खेळ नेहमीच सूरज जोशीचा राहिलेला आहे आणि तुम्ही या डावाचा जर पूर्ण आढावा घेतला तर प्रत्येक स्ट्रोक त्याचा ऑनसाईडला तो जास्त ॲक्टिव्ह राहिला होता आणि तोच अभ्यास प्रथमेश ठाकरेच्या कामी आलेला आहे. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉलला थोडंसं वळवलं होतं आणि एक हेवी एज टॉप एज घेऊन बॉल मतीन खानच्या हातामध्ये विसावला जातोय आणि आता एक महत्त्वपूर्ण फलंदाज दोन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय अक्षय भोईर. अक्षय भोईरला देखील वगळून चालणार नाही कारण तो ग्रामीण फॉर्मॅटमध्ये मात्र धुवाधार फलंदाजी करतोय आणि पाहूया आताच्या घडीला जेव्हा बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क संघाला गरज आहे ती खेळी अक्षय भोईरच्या बॅटमधून पाहायला मिळेल का. चांगला संघ बांधला गेलेला आहे बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क सन्माननीय विराज दयानंद चोरगे यांच्या वतीनं आणि त्याचमुळे मात्र जरी दोन फलंदाज बाद झाले मोनिश पाटील आणि सूरज जोशी तरी देखील चांगली धावसंख्या अजूनही गाठू शकतोय बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क. आणि त्या विपरीत आपण जर सोनादेवी टेमकर या संघाचा विचार केला तर प्रथमेश ठाकरे नो डाऊट सर्वात विश्वासाचा खेळाडू मला तर असं वाटतं आताच्या या सामन्यामध्ये प्रथमेश ठाकरे राहिलेला आहे. जी बिल्कुल, बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर देखने को मिली. दोनों जो विकेटें गिरी है वो प्रथमेश ठाकरे ने हासिल की है, लेकिन अभी भी ये हम नहीं भूल सकते कि अजय भोईर वहाँ पर मौजूद है. अब तक इस टूर्नामेंट में उन्होंने 70 से ज़्यादा रन बनाए हैं. प्ले अँड मिस, शॉट ऑफ गुड लेन बॉल, थोडासा राईज होतोय. मातीची खेळपट्टी असताना मातीची खेळपट्टी देखील आता गोलंदाजाला साथ देते आणि प्रथमेश ठाकरे यांनी खेळपट्टीला आपलंसं केलेलं आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये प्रथमेश ठाकरे हा हायलाइटेड प्लेयर राहिलेला आहे. बॉल डॉट. बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है प्रथमेश ठाकरे द्वारा. पुन्हा एकदा प्रथमेश ठाकरे यांना यश मिळते. अक्षय भोईर जो एक लीड बॅटर आहे ग्रामीण फॉर्मॅटला पण मात्र सिटी फॉर्मॅटमध्ये थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळते. पण खरंच कौतुक करायला हवं ते म्हणजे प्रथमेश ठाकरेचे पहिले 3 बॉल्स हे डॉट, पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आणि या तिसऱ्या षटकाची चांगली सुरुवात सोनादेवी टेमकर या संघासाठी. जी बिल्कुल, लगातार हम देख रहे हैं कि जो बल्लेबाज हो ऑन साइड में ही गेंदों को खींचने की कोशिश करे, गेंद की मेरिट पर बल्लेबाजी नहीं देखने को मिल रही है. मग यावेळेस देखील बॉलला फोर्स करायचा होता. एक हेवी एज घेऊन बॉल लॉंग ऑन रिजनमध्ये जातो, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. बॉलला स्टॉप करून फेक करेपर्यंत एक धाव मिळते. एका धावेची वाढ धावफलक पुढे सरसावतोय आणि पोहोचतोय 23 या आकड्यावर. एक बार फिर से ऑन साइड में खेलने की कोशिश की थी वहाँ पर बल्लेबाज अक्षय ने, लेकिन बल्ले की टो से जाकर गेंद लगी थी. एक ही रन इस गेंद के ऊपर, स्कोर 1 रन की मदद से अब जा पहुंचा है बालाजी स्पोर्ट्स का. 2 विकेटें गंवाने के बाद 23 रन. सन्माननीय जितू माणेरकर देखील मोठ्या आशा अपेक्षेने आपल्या संघाचा खेळ पाहत आहेत. ऑन साइडला पूल करायचा होता, मिस टाइम आहे. एलिव्हेशन तितकंसं मिळालं नाही आहे. लॉंग ऑनचा क्षेत्र जावेद पुढे सरसावतोय आणि वाईड ऑफ लॉंग ऑन रिजन मध्ये जाऊन हा कॅच कंप्लीट करतोय आणि बसतोय तिसरा धक्का टीम बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्कला. बड़ा विकेट यहाँ पर गिरा है. अजय भोईर जो बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे उनका विकेट यहाँ पर गिरा और ये विकेट भी अब प्रथमेश ठाकरे ने हासिल किया. बहुत बढ़िया क्या समाप्त किया वहाँ पर जावेद फारूकी ने. लॉन्ग ऑन की दिशा में इस गेंद को खेलने की कोशिश की थी लेकिन ऊंचाई ज़्यादा थी और लंबाई कम. 3 विकेटें गंवाने के बाद बालाजी स्पोर्ट्स 23 रन. और इस वक्त हमारे बीच में वॉइस ऑफ ठाणे जिला सिद्दीक बाबे सर का आगमन होता हुआ. यस, सिद्दीक बाबे सरांचं देखील तितकंच महत्त्वपूर्ण योगदान या पूर्ण बाली ट्रॉफी 2022 मध्ये राहिलेले आहे. आतापर्यंत 5 बॉल्स फेकलेले आहेत या तिसऱ्या षटकात आणि फक्त 1 धाव खर्च करून 2 विकेट्स प्रथमेश ठाकरेंनी मिळवले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच मिस्टर राजा गुळवी. क्या गजब के फॉर्म में प्रथमेश ठाकरे अब तक 13 विकेटें हासिल कर चुके हैं.
गेंद और बल्ले से बहुत ही बढ़िया यहाँ पर परफॉर्मेंस दिख रहा है बाली ट्रॉफी 2022 में प्रथमेश ठाकरे द्वारा। नए बल्लेबाज अब आए राजा गुलवी। चला, नाना स्पोर्ट्स आणि जय दुर्गा बी या दोन्ही संघांनी टॉस बॉक्सच्या मध्ये बसून घ्यायचं. दोन्ही कॅप्टन्सना ही नम्रतेची विनंती असेल. नाना स्पोर्ट्स आणि जय दुर्गा बी कॅप्टन्स, पुन्हा एकदा स्ट्रोक अगोदर ऑफर केला गेला आहे. स्पीडमध्ये थोडंसं व्हेरिएशन केलं होतं. जबरदस्त कमबॅक या ठिकाणी करतोय तो म्हणजे सोनादेवी टेमकर संघ प्रथमेश ठाकरे यांच्या माध्यमातून. 3 षटकांची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क जो सन्माननीय विराज चोरगे यांचा संघ आहे तो थांबलेला आहे 3 गडी बाद 23 या आकड्यावर. आणि सन्माननीय दिनेश चौधरी यांचा पुरस्कृत केलेला संघ सोनादेवी टेमकरसह आतापर्यंत चांगलं प्रदर्शन करतोय. 23 धावा 3 गडी बाद 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि आता ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. थोड्याच वेळात सिद्दीकजी भाबे सरांचा आवाज देखील तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आणि आता आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलाव करतो आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये येथील सन्माननीय सिद्दीकजी भाबे, वेलकम. धन्यवाद मनीष, शुक्रिया मजहर खान. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अस्सलाम वालेकुम नाजरीन. भारत के सुपर से ऊपर शो बाली ट्रॉफी में आप सभी का हार्दिक स्वागत है. आज एक और पन्ना, हालांकि एक दिन कमेंट्री करके गए थे मनीष पाटिल, हमसे जुड़ चुके हैं. आज वीआईपी की शोभा को बढ़ा रहे हैं हमारे कलरफुल ड्रेसेस के स्पॉन्सर और बहुत मशहूर पर्सनालिटी बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क के दयानंद चोरगे के साहबजादे विराज चोरगे हमारे बीच में. आपका हार्दिक स्वागत है. देखिए मनीष, मल्टी कलर्स और बहुत खूबसूरत कॉस्ट्यूम हमें स्पॉन्सर किया है बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क के दयानंद चोरगे साहब, वीरेंद्र चोरगे, विराज चोरगे. लेकिन अगर इन लोगों के बीच में एक नाम हम ना ले तो फिर वो भी शोभा अधूरी रहेंगी, जो हैं जीतू मानेरकर साहब, जो सोनाले ग्राम पंचायत के सदस्य हैं और दयानंद चोरगे के कहते हैं ना बहुत करीब में. वेलकम जीतू मानेरकर साहब, विराज चोरगे. बैक टू क्रिकेट. खेल की शुरुआत होती हुई टॉस को जीता था सोना देवी ने और पहले फील्डिंग करने का फैसला किया था. सोना देवी विहान मित कुमार का ये मैच है. दिनेश चौधरी फैम टीम. अब बैटिंग पावर पे ले लिया गया है. स्कोर है इस वक्त बालाजी स्पोर्ट्स का 23 रन, 3 विकेट गिरे हैं. पहली गेंद खींच के मारने की कोशिश, बल्ले पे पूरी तरह नहीं आई. 1 रन बना. दूसरे की दौड़ लगा चुके हैं. रॉन्ग एंड थ्रो, 2 रन पूरे. इस वक्त राजा गुलवी मैन फ्रॉम निम्बोली और अक्षय भोईर 2 से खाता खुला है. मेरे साथ आज महान कमेंटेटर मनीष पाटिल, सदाबहार महाराष्ट्र के कमेंटेटर अजय गरत, मानेरी की सुरीली आवाज़ राहुल भोईर और वॉइस ऑफ खारीपार मजहर खान है. जबकि साहिबा मोमिन, मैच रेफरी अजीम अब्दुल्ले. सभी का हार्दिक स्वागत. साकिब खान छोटे रनअप से इस मरतबा खड़े खड़े व्हाट अ स्ट्रोक भेज दिया तारामंडल में साकिब खान को राजा गुलवी ने. राजा गुलवी का जो ये अंदाज है ये बहुत ज़बरदस्त रहता है. उनको आप इस तरह की गेंद नहीं कर सकते. बघा, खुलं आमंत्रण दिलं होतं राजाला. अक्षरशः त्याच्या रडारमध्ये बॉल दिला होता आणि त्यानंतर मात्र आव देखाना ताव, मला हवी आहे माझ्या संघासाठी धाव या तत्वावर खडे खडे हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलेला आहे वाईड ऑफ लॉंग ऑन रिजनमध्ये. आणि या 6 धावांनी धावफलक वेगाने पुढे सरसावलेला आहे 31 या आकड्यावर. 31 रन्स ऑन बोर्ड. जबरदस्त क्रिकेट या 2 संघाच्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळते. बघा, इंद्रधनुष्यामध्ये देखील 7च रंग असतात, पण या ठिकाणी सन्माननीय दयानंद चोरगे सरांनी या ठिकाणी टी शर्ट स्पॉन्सर करून या सोहळ्याला कुठेतरी रंगबिरंग करण्याचं काम केलेलं आहे. टी शर्ट नहीं, पूरा कॉस्ट्यूम, पूरा ड्रेस स्पॉन्सर किया है. और इतनी ज़्यादा टीमें और इतने ड्रेसेस वो सिर्फ दयानंद चोरगे साहब ही कर सकते हैं. और मैं आपकी मालूमात के लिए बताता चलूं कि 2007 से ये विराज चोरगे जी को बताया जा रहा है.
वो हम लोगों के साथ जुड़े और 2007 से लेकर आज तक साथ दे रहे। गुलवी को लीडिंग एज है और गेंद के नीचे खिलाड़ी, कोशिश बहुत बढ़िया थी वहाँ पर। मेरे ख्याल से राहुल मात्रे थे जिनसे ये कैच छूटा है। हालांकि स्क्वायर ज़रूर था, लेकिन दिन की रोशनी में इस तरह के कैचेस इतने मुश्किल नहीं रहते हैं। स्कोर बालाजी स्पोर्ट्स का 33 रन। फिर हीरो रहे हैं इस मैच में अब तक गेंदबाजी में प्रथमेश ठाकरे, 2 ओवर 4 रन और 3 विकेट। इस खिलाड़ी का तो जवाब ही नहीं है। बल्ले के अंदर लगी है, लॉन्ग ऑन पे ट्रैवल कर गई। अब तक 12 विकेट 13 विकेट प्रथमेश ठाकरे ले चुके हैं और 51 रन बना चुके हैं। फोकस खिलाड़ी बाली ट्रॉफी के साकिब खान। इस मरतबा नो बॉल घोषित किया अंपायर ने। ओवर स्टेपिंग कर बैठे हैं या तो रिटर्न क्रीज। यस, ओवर स्टेपिंग। या ठिकाणी क्षेत्ररक्षणावर तर काम सोनादेवी मित कुमार संघाला करावं लागणारच आहे. सोबतच आता गोलंदाज देखील थोडीशी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात, पण वेगळेपण आणताना मात्र त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह म्हटलेलं आहे. इस मरतबा हुक कर दिया है, खिलाड़ी के लिए मौका नहीं। गेंद सीधी मैजिक बॉक्स डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में पहले बाउंस पर 4 रन। अगली 2 टीमों को डबल ए भारत गैस टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है। खेलने वाली टीमें सतीश चौधरी फैम टीम नाना स्पोर्ट और मदन बुआ और प्रभुदास नाईक फैम टीम जय दुर्गा बी. चांगला स्ट्रोक होता. आम्ही म्हणालो होतो की गोलंदाजांनी त्यांच्या गोलंदाजीवर काम करायला व क्षेत्ररक्षण देखील तितकं चांगलं राहिलेलं नाही या पूर्ण डावाचा आपण आढावा घेतला तर. पण मात्र जर आता या चुका झाल्या तर दुसऱ्या डावामध्ये त्याचं नुकसान तुम्हाला होणार आहे. उसके बाद आई देवी वडू नवगर और जय दुर्गा सुरई गिरामीन से तैयार रहना है. उसके बाद तैयार रहना है जॉय कुमार को और जय मसोबा पिंपलास को सिटी क्रिकेट से. इसके बाद दोनों टीमों के कैप्टन आपको डबल ए भारत गैस टॉस बॉक्स से जुड़ जाना है. नाना स्पोर्ट और जय दुर्गा बी. उसके बाद वडू नवगढ़ और सुरई. इस मरतबा स्टैंड एंड डिलीवर पीछे खिलाड़ी हैं और आखिरकार राजा गुलवी को चलता कर दिया साकिब खान ने. वारंवार मोठे स्ट्रोक खेचण्याचा प्रयत्न राजाकडून केला जात होता. पुन्हा एकदा ऑन साईडला लॉफ केलं गेलं होतं पण लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक एका चांगल्या पोझिशनमध्ये पाहायला मिळाला आणि एक सहज सोपा झेल त्या ठिकाणी कंप्लीट केला गेला. पुन्हा एकदा खूप जास्त डिग्रीने बॉल बाहेरच्या दिशेने रोटेट झाला होता आणि ऑफसाईडच्या बाहेरच्या रायझिंग डिलिव्हरीला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि प्रयत्न करताना तितकंसं एलिव्हेशन मिळालं नाही, डिस्टन्स मिळालं नाही आणि झेलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. यहाँ पर बड़ी विकेट गिरती हुई आउट होके चले गए राजा गुलवी. लेकिन अच्छी बल्लेबाजी की. कुल मिलाकर 15 रन अपने टीम के लिए बनाए. आप देख रहे हैं बाली ट्रॉफी 2022 का आज पहला मुकाबला सिटी क्रिकेट से सोना देवी विहान मित कुमार बनाम बालाजी स्पोर्ट्स. दयानंद चोरगे फैम टीम. नए बैट्समैन यश पाटिल आए हैं बल्लेबाजी को. देखिए 20 और 21 का जो सीज़न था वो यश पाटिल के नाम था. जॉली कामतकर कप के वो बेस्ट बैट्समैन रहे थे और सीएम चषक जो चैलेंज पे हुआ था धामनगांव का उसके भी यश पाटिल बेस्ट बैट्समैन रहे थे. 4 षटकांची समाप्ती झाली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क या टीमची धावसंख्या झालेली आहे 4 गडी बाद 40. 10 धावगतीने हा संघ खेळतो आणि आता उर्वरित 2 षटकामध्ये मात्र कंबर कसावी लागणार आहे कारण सोनादेवी ठेमगर संघाचा विचार केला त्यांच्याकडे देखील स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. त्यामुळे 70चा आकडा गाठावा लागेल बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क या संघाला. आकाश को बुलाया गया है. मैन फ्रॉम देवडूंग, लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इस मरतबा बैकफुट पे गए, फोर्स किया है, नो बॉल भी है और ये यश ब्रांडेड शॉट 6 रन.
यशला अंडरएस्टिमेट करून चालणार या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. हा जो नो बॉल आहे तो नो बॉलचा रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतला गेला आहे. तिसरे पंच या ठिकाणी येतील शानू कुरुशी आणि त्या बॉलची उंची चेक करतील. दरम्यान खूप चांगला स्ट्रोक आहे, बॉलला खूप चांगला फोर्स दिला यशने, कारण यशला डावलून चालणार नाही, कारण यश मोक्याच्या क्षणाला हा षटकार मिळवून देतोय बालाजी ग्लोबस इंटरेस्टेड पाकला. गजब का शॉट बैक. इस तरह की गेंदों को जब फुल टॉस हो सामने मारना बहुत मुश्किल काम रहता है. देखना है कि तीसरे अंपायर का क्या निर्णय आता है. नो बॉल है बीमर. स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 47. खतरे की घंटी बजती हुई. फ्री हिट है, बहुत ही करारा ऑफ ड्राइव. लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी 1 रन. लेकिन ये नहीं भूलना चाहिए कि सोना देवी विहान मित कुमार के प्रथमेश ठाकरे आग उगड़ रहे हैं. एक्झॅक्टली विथ द बॅट विथ द बॉल त्यांना थांबवणं मात्र जवळपास अशक्य झालेलं आहे. पण आता कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही, तर बॉलिंग तर चांगली झालेलीच आहे प्रथमेशची, पण बॅटिंग देखील तितकीच चांगली होणं गरजेचं आहे. 48 पे पहुंचा है स्कोर. इस मरतबा आड़े बल्ले से गेंद को टर्न कर दिया अक्षय भुईर ने. 1 रन. अभी भी 2 बहुत अच्छे बैट्समैन पिच पे मौजूद हैं और स्कोर तेज़ी से आगे बढ़ता हुआ बालाजी स्पोर्ट्स का 49 रन. विराट चोरगे हमारे बीच में. जीतू मानेरकर जी हैं ऑफ स्टंप के बाहर. दूसरे मोहल्ले में वाइड और 50 रन पूरे होते हुए बालाजी स्पोर्ट्स के. बालाजी की टीम इस वक्त इरफान भूरे प्लेस पवेलियन में बैठी हुई है. स्पष्ट दबाव या ठिकाणी जाणवते सोनादेवी टेमकरच्या गोलंदाजांवर, कारण या अगोदर नो बॉल हाताळला गेला, षटकार आला आणि त्यानंतर मात्र हा स्क्वेअर बॉल. आकाश इस मरतबा खड़े खड़े पुल कर दिया. पीछे खिलाड़ी हैं और कोई गलती नहीं. काउ कॉर्नर में गेंद ट्रैवल होती हुई एक और विकेट गिरता हुआ बालाजी ग्लोबस का. कनेक्शन तर तितकंसं प्रॉपर झालं होतं, पण या बॉलला एलिव्हेशन मिळालं नाही आहे, त्याचमुळे अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन हा बॉल विसावलेला आहे. मिड विकेट वाईडिश मिड विकेट डीपमध्ये तो क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता आणि महत्त्वपूर्ण फलंदाज यश ज्याने आपलं डोकं वर काढलं होतं, मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आले होते, तो मात्र आता परत जातोय पॅव्हेलियन बॉक्सच्या दिशेने. 4 गडी बाद धावफलकावर धावा लावल्या गेलेल्या आहेत 50 आणि अजूनपर्यंत विचार केला तर काही निवडक बॉल शिल्लक आहे, ज्यावर मात्र कंबर कसावी लागेल. पुन्हा एकदा तोच मुद्दा आम्ही या ठिकाणी उपस्थित करतोय, कारण 70 धावा पहिल्या डावामध्ये बनणं खूप जास्त गरजेचं होऊन बसलेलं आहे बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क या संघासाठी. देखिए मनीष, दिन की रोशनी में मेरा अपना मानना है कि 70 भी सेफ नहीं है. या स्पर्धेमध्ये 100 ओलांडले देखील कित्येक संघ तुम्ही आम्ही सर्वांनी अनुभवलेले आहे. म्हणजेच काय, कुठलंच या ठिकाणी भाकीत वर्तवू शकत नाही की कुठली धावसंख्या या मैदानावर सेफ आहे. सामने में राहुल मात्रे इस सीज़न में एक अर्धशतक लगा चुके हैं. प्रथमेश ठाकरे अर्धशतक लगा चुके हैं. बल्लेबाजी की एक खेप मौजूद है सोना देवी विहान मित कुमार के पास. मतीन खान कभी भी ऐसी शुरुआत दे सकते हैं जो कोई भी टीम सोच नहीं सकती. इस मरतबा बैकफुट पे गए, पुल किया पावरफुल अंदाज में. 6 रन. एक तुम्हारी एक हमारी चलता हुआ. अधिक छोटी गेंद नहीं थी, बैकफुट पे चले गए थे. एग्जीक्यूट बहुत अच्छे से, फ्रंट लेग को अलग किया, खींच के मारा मिड विकेट पर. 6 रन. खूप वेळापासून शांत बसला होता अक्षय, बघ्याची भूमिका या डावामध्ये घेत होता, पण शांत बसलो म्हणून मी संत नाही. आणि आता मात्र त्याची अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळते. अक्षय भोईरच्या बॅटमधून हा पॉवरफुल स्ट्रोक 6 धावांसाठी षटकार. इस सिक्सर की मदद से स्कोर 56 पे पहुंचा है. 56 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 5 इंपॉर्टेंट विकेट्स. पहिलं षटक प्रथमेशचं जे 3 धावांचं होतं आणि 1 गडी बाद झाला होता. मला असं वाटलं होतं की 50 ते 55 धावांपर्यंत जाईल की काय, पण त्यानंतर मात्र आक्रमक फलंदाजी. इस मरतबा अच्छा ड्राइव लॉन्ग ऑन पे. 1 रन. वी कॅन सी
मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला आहे अक्षय भोईरने. त्या ठिकाणी स्ट्राईक रोटेशन पॉलिसी देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण या अगोदर एक मोठा स्ट्रोक आल्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करून गोलंदाजांचा जो विचार आहे तो बदलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे. कारण वेगवेगळ्या धर्तीचे फलंदाज जेव्हा त्याला फेस करावे लागतात तेव्हा कुठेतरी ती लय असते, ती लय भरकटण्याची दाट शक्यता असते. आकाश वीआईपी एंड से जाते हुए इस मरतबा बैठक शॉट खेला है, आदि के एलिवेशन नहीं, 1 रन बना और 1 से ज़्यादा कुछ भी नहीं. 2 बैट्समैन इस वक्त पिच पर हैं, अक्षय भोईर और सिद्धेश. ओवर समाप्त होते हुए 5 कुल स्कोर है, 58 विकेटें गिरी है 5. नाना स्पोर्ट्स के कैप्टन और जयदुर्गा के कैप्टन दोनों को डबल ए. भारत के आज टॉस बॉक्स में बैठना ज़रूरी है. सिटी क्रिकेट का ये मुकाबला है. नाना स्पोर्ट्स के कैप्टन और जयदुर्गा बी के कैप्टन टाइगर ऑफ टेमगर सतीश चौधरी फेम टीम नाना स्पोर्ट और प्रभुदास नाइक मदन बुआ नाइक फेम टीम जयदुर्गा बी. बालाजी स्पोर्टची धावसंख्या झालेली आहे 5 गडी बाद 58 धावा. आणि या ठिकाणी सन्माननीय विराज सोरगे सर आणि जितू माणेरकर सरांच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित हास्य, कारण त्यांचा संघ या ठिकाणी आता चांगल्या पोझिशनमध्ये आलेला आहे. पहली गेंद देखने अंपायर का बाई का इशारा. देखिए साकिब खान ने जो ग्रामीण और सिटी के बीच में मैच हुआ था वो बहुत ज़बरदस्त उसमें बॉलिंग की थी. साकिब खान भी इससे पहले वाले सीज़न में काफ़ी हिट रहे थे, 2 मरतबा बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रहे थे. क्लास उनका बहुत बड़ा है. इस मरतबा आगे रखा था, लालच दी है और लालच में आगे बैट्समैन आउट हो गए वाइडिश लॉन्ग ऑन पे. जी ललचाए रहा न जाए असंच म्हणू शकतो. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेचायचा आणि खरं तर काळाची गरज आहे. स्लॉग ओव्हर आहे, स्लॉग ओव्हरमध्ये मात्र कोण सिंगल डबल्सवर जास्त विश्वास ठेवत नाही आणि त्याचमुळे पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेचण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अक्षय भोईरचा झाला आहे. पण या ठिकाणी चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण सोनादेवी टेमकर संघाचं पाहायला मिळते. उशीर का होईना लेट पण थेट या ठिकाणी भूमिका क्षेत्ररक्षक घेतात आणि गरजेचं होतं या शेवटच्या षटकामध्ये. आणि अजून एक धक्का बसतोय बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क या संघाला 6 गडी बाद 59 धावा, 59 runs on board for the loss of 6 wickets. Balaji Globus Industrial Park after 5.2. दोन्ही संघांचे कॅप्टन तयार राहतील. नाना स्पोर्ट्स आणि जयदुर्गा बी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल आपण ए टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. सागर भोईर हमसे जुड़ते हुए आपका हार्दिक स्वागत है. मेरे ख्याल से साथ में सनी है. कितनी गेंदें बची है डेथ ओवर की? 4 गेंदें बची है. हुक करने की कोशिश, बढ़िया गेंद, थोड़ा तेज किया था परिवर्तन के तौर पे और इस ओवर में रोक लगा दिए साकिब खान ने. नाही, साकिब देखील खूप चांगल्या कलात्मकतेने बॉलला टर्न करतोय. आपण जर त्याच्या बॉलच्या टर्नचा आढावा घेतला तर खूप जास्त डिग्रीने तो बॉलला टर्न करतोय, पण थोडासा कंट्रोल नाही आहे. तो कंट्रोल जर साकिबला मिळाला तर साकिबला ओळखणं कुठलाही फलंदाजासाठी कठीण होऊन बसेल. दरम्यान धावसंख्या झाले बालाजी ग्लोबसची 6 गडी बाद 60 धावा, 60 रन्स. साकिब खान, ओ बढ़िया गेंद, तेज किया था, थोड़ा साइड आर्म थी, टिप्पा खाने के बाद बाहर निकली. इवन पवन, साकिब खान ये वो खिलाड़ी थे जिनकी बहुत पहले भविष्यवाणी मैंने की थी और उसी तरह उन्होंने परफॉर्म किया. एक्झॅक्टली, परफॉर्मन्स खूप महत्त्वाचा आहे. फक्त तुमचं नाव मोठं असून चालत नाही. तुम्ही ज्या ठिकाणी खेळण्यासाठी जाताय, ज्या संघासाठी तुम्ही खेळताय
त्या संघासाठी तुमचं कामच तुमचं नाव ठरवत असते आणि या ठिकाणी आता चांगली कामगिरी साकिबची. इस मर्तबा लॉफ कर दिया है डाउन द ग्राउंड, बहुत ही खूबसूरती के साथ हैंड एंड सम 6 रन आगे रख दिया था वहाँ पर, बिल्कुल सामने बल्लेबाज के गेंद को सजा दिया था और इस तरह गेंद को रखना मानो बल्लेबाज के ब्रेड पे मक्खन मस्का लगा के देना है. खरं तर हा स्ट्रोक त्यांनी बनवला आहे, कारण बॅट अँड पॅडमधला बॉल होता आणि त्या बॉलला सरळ रेषेमध्ये लॉफ केलं आहे आणि त्या ठिकाणी प्रोटेक्शन असून सुद्धा उपयोग होणार नाही, कारण बॉल एरियल रूट घेऊन साईड स्क्रीनच्या पलीकडे गेला आणि या 6 धावांच्या पद्धतीने धावफलक आता पोहोचलेला आहे तो म्हणजे 66 या आकड्यावर. एक चांगली टोटल आतापर्यंत बालाजी ग्लोबस इंडस्ट्रीयल पार्कच्या या संघाने बनवलेली आहे, कारण जरी सुरुवातीचे फलंदाज तितकेसे फायदेशीर ठरले नाही, पण मात्र टेल एंडर्स मात्र जबरदस्त कामगिरी करतायत. ऑफ स्टंप के बाहर वाइड 1 रन और आता हुआ बालाजी स्पोर्ट्स का स्कोर 67 रन. बहुत कुछ डिपेंड करेगा बालाजी का कि गेंदबाजी किस तरह होती है. शेवटचा हा निर्णायक बॉल असणार आहे. 70 ओलांडेल का बालाजी ग्लोबस इंडस्ट्रीज पार्क की या पुढच्या बॉलवर थांबवेल साकिब. लेट्स सी, हा कॉन्टेस्ट देखील तितकाच महत्त्वाचा असेल. सूरज जोशी किस तरह गेंदबाजी करेंगे ये बहुत इम्पोर्टेंट रहेगा. स्विंग एंड मिस. एक बात है कि सूरज जोशी ने बालाजी स्पोर्ट्स को कभी भी नहीं छोड़ा. आइए चलते हैं अगले टॉस की तरफ. अड़सठ की चुनौती रखी है मैच को जीतने के लिए. सोना देवी विहान मित कुमार के सामने. आइए दोस्तों, इस वक्त हम डबल ए भारत गैस टॉस बॉक्स में जिसे स्पॉन्सर किया है कमर्शियल सिलेंडर दुनिया का बेताज बादशाह असफर बुलिंचकर, एक्स मेयर जावेद दलवी साहब, नाना स्पोर्ट्स के कैप्टन, जय दुर्गा बी के कैप्टन प्रतीक और नाना स्पोर्ट्स के रोहित पाटिल. मैच रेफरी को जुड़ जाना है. मैं आवाज़ देना चाहूँगा इस टॉस के लिए यंग डैशिंग डायनामिक विराज चोरगे जी और सोनाली ग्राम पंचायत के सदस्य जीतू मानेरकर जी. स्वागत सभी दर्शकों का बाली ट्रॉफी 2022 में 13वें दिन का खेल है और आज का दूसरा मैच सिटी पूल का एक और बड़ा मुकाबला नाना स्पोर्ट्स और जय दुर्गा बी के बीच में, जिसका यहाँ पर टॉस किया जाएगा. हमारे दोनों भी मेहमानों का हम हार्दिक स्वागत करते हैं टॉस बॉक्स में. विराज चोरगे साहब और दयानंद जीतू मानेरकर साहब, वेलकम. विराज चोरगे जी और जीतू मानेरकर ना सोनाली ग्राम पंचायत के केवल सदस्य हैं बल्कि BC4 के भी वो सदस्य बन चुके हैं. और मैं विराज चोरगे के हाथ में सिक्का देने से पहले आपको बताता हूँ, एक तरफ AB अल्ताफ बाली, गो ईस्ट और वेस्ट, अल्ताफ बाली इज़ द बेस्ट, और एक तरफ बाली ट्रॉफी. कौन बोलेगा? बोलो. बाली ट्रॉफी कहना है और आया भी बाली ट्रॉफी है. टॉस को जीता इस वक्त नाना स्पोर्ट्स के कैप्टन ने. उनको हम दे रहे हैं रोलेक्स मेडिकेयर की ओर से ये खूबसूरत बैग, फहद दलवी और मनसब मुल्ला साहब की देन, और साथ में ये रियल स्टील ट्रेडर्स की ओर से दिया जा रहा आकर्षक कैप वसीम भाई अंसारी की देन. बहुत धन्यवाद विराज जी एंड जीतू मानेरकर जी. रोहित काय निर्णय? क्षेत्ररक्षण.
आतापर्यंतची जी कामगिरी झालेली आहे तुमच्या संघाची ॲज अ कॅप्टन पूर्णपणे संतुष्ट आहात का, की एखादं असं क्षेत्र आहे तुम्हाला असं वाटतं की त्यामध्ये अजून जास्त भरीव कामगिरी करण्याची गरज आहे? गोलंदाजीमध्ये थोडी कमी वाटते, त्याच्यामुळे आज 100% द्यायचा प्रयत्न करू आणि सामना जिंकण्याचा प्रयत्न करू. आज तुम्ही विनिंग कॉम्बिनेशनने जाणार आहात की संघामध्ये काही बदल असतील? नाही, चेंजेस काय नाही, तोच संघ राहील. या बाली ट्रॉफीमध्ये तुमची जी कामगिरी झालेली आहे आणि इतर ज्या स्पर्धा झाल्या त्यांच्यामध्ये जी कामगिरी तुम्ही केली, म्हणजे तुम्हाला काय वाटतं समान कामगिरी झालेली आहे की या ठिकाणी तुम्ही जास्त चांगली कामगिरी केलेली आहे? जिथे जास्त प्रयत्न करणार तिथे यश नक्कीच मिळणार आहे. बाली ट्रॉफीमध्ये खेळताना मजा तर वेगळीच आहे आणि त्याच जोशामध्ये स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, एखादं पर्टिक्युलर टार्गेट आहे का तुमच्या डोक्यामध्ये की एवढ्या एवढ्या स्कोअरपर्यंत थांबवायचं आहे असं? या ग्राउंडवर स्कोअर बोललं तर जेवढं करू तेवढं कमीच आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त रन करण्याचं फिल्डिंग ही करून जास्तीत जास्त कमी धावांपर्यंत रोटण्याचा प्रयत्न करू. थैंक यू सो मच. यस मेरे साथ जयदुर्गा बी स्पोर्ट्स के कैप्टन हैं. दोनों टीमें पहली मर्तबा टकरा रही है सिटी क्रिकेट में. ये बताइए, आप टॉस जीतते तो क्या करते? फील्डिंग. आप बल्लेबाजी दी गई, कितने रनों तक देख रहे हैं जहाँ पर नाना स्पोर्ट्स के लिए आप चुनौतियाँ रखें? 60+. ये बताइए कि कौन से बैट्समैन हैं जिनसे आप अपेक्षा करते हैं कि फ्लाइंग स्टार्ट डे? पिंटू पाटिल, जगदीश नाईक, हरी जोशी और बलवन. उम्मीद करें कि जयदुर्गा भी स्पोर्ट्स आगे देख रही. हाँ. ऑल द बेस्ट. द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज नाना स्पोर्ट टाइगर ऑफ टेमगा सतीश चौधरी फ्रॉम टीम वन द टॉस सिलेक्टेड बॉल फर्स्ट. बैक टू द कमेंट्री बॉक्स. थैंक यू सो मच सब ठाणे सिद्दीकजी बाबे सर. थँक्यू सो मच अजयजी घरत. पहिली मॅच दरम्यान आपल्याला सिटी फॉर्मॅटमधून पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. कुमार सोनादेवी ठिमगेर आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला संघ पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये बालाजी स्पोर्ट्स. ही पहिली लढत आहे आजच्या दिवसातील. असं हा 13वा दिवस बाली ट्रॉफीचा दिवस रात्र नक्कीच आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. 4 फॉर्मॅटमध्ये आपण या स्पर्धेचा आनंद घेतला आणि आता मात्र नक्कीच भरपूर चांगला खेळ, चांगलं क्रिकेट काल देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि आजच्या देखील येणाऱ्या या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला जास्त वेळ घेऊ नका. 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मतीन खान आणि प्रतिमेश ठाकरे असे 2 सलामीवीर फलंदाज. पहिलं षटक आहे वैभव मालीचा. षटकातील पुढील चेंडू हा दरम्यानचा हा फटका सुंदर आहे. प्रथमेश ठाकरेचा मात्र हा आक्रमण आहे. स्वीशीटचा फटका पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुपर षटकार. कमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा आमच्यासोबत जोडले जातील आमचे सहकारी समालोचक मित्र अजय गरत. वेलकम. धन्यवाद राहुल एंड वेरी गुड आफ्टरनून टू ऑल क्रिकेट लवर्स. कमाल का शॉट खेला है प्रथमेश ठाकरे ने और ये स्ट्रोक भी बताता है कि कितने आत्मविश्वास से वो भरे हुए हैं और कितने अच्छे फॉर्म में चल रहे हैं बाली ट्रॉफी 2022 में. ऐसे लगा कि मानो किसी बायत के बैट्समैन ने हुक शॉट खेला हो, जिस तरह से वो स्विच हिट उन्होंने लगाया था. प्रथमेश के बल्ले से प्रथम सिक्सर इस पारी का. या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द डे देखील राहिला आहे आणि कॉन्फिडेंटली फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्सचा नक्कीच एक अप्रतिम हा नजराणा आपल्याला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. षटकारांना धावसंख्येला आकार येत असताना स्कोर एकूण 7 या आकड्यावरती टार्गेट या मॅचमध्ये 68 आहे आणि जशाच तसं प्रति उत्तर देण्याचा प्रयत्न या दरम्यान बालाजी स्पोर्ट्सला करत असताना प्रथमेश ठाकरे. चांगली मॅच होणार आहे. इस टूर्नामेंट के लीडिंग विकेट टेकर भी है प्रथमेश और शायद लीडिंग रन स्कोरर भी बन जाएंगे मेरे ख्याल से. 13 विकेटें तो अभी तक ले चुके हैं. ये तीसरा ही मैच खेल रहे हैं और बैटिंग भी उनकी उम्दा रही है. पहले मैच में अर्धशतक बनाया था. दरम्यान फुल टॉस होता. टर्न करण्याचा प्रयत्न. फटका भरपूर चांगला तर आहे. धावा इथं चांगला मिळतील. रिझल्ट चांगला आहे तर ही चांगली गोष्ट आहे. चेंडू लॉन्ग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. और इस चौके की मदद से प्रथमेश ठाकरे के 100 रन भी पूरे हुए बाली ट्रॉफी 2022 में. 101 रन कुल मिलाकर उनके बल्ले से निकले हैं. बड़ी कमज़ोर गेंद थी, फुल टॉस थी मिडल और लेग स्टंप की तरफ और थोड़ा सा बल्ला तो लगाना था. गैप ढूंढने में कामयाब रहे वहाँ पर. एक बार पीछे गेंद निकल जाती है तो उसको रोकना बहुत ज़्यादा मुश्किल होता है. बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते दरम्यान प्रथमेश ठाकरेची. व्हेरी गुड बॅटिंग. संघाची धावसंख्या धावपलकावरती आपल्याला एकूण 11 धावा पाहायला मिळतात. 33 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी 57 धावेची गरज आहे मॅचमध्ये. अप्रतिम खेळ करत असताना प्रथमेश ठाकरे. नेक्स्ट बॉल. हा दरम्यानचा हा देखील फटका सुंदर आहे. फिल्डर भरपूर दूर आहे. धावा देखील चांगला मिळेल.
अक्षन रिपला मैदानाच्या आतमध्ये व्हेरी गुड बॅटिंग, सेन्सिबल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना प्रथमेश ठाकरेचा बल्ला बल्ले बल्ले. गजब की बैटिंग. गैप्स कहाँ पर है ये उनको अच्छी तरह से पता है. शायद वो फील्डर्स को देखते नहीं है, गैप्स ही देखते हैं. जिस तरह से बल्लेबाजी करते हैं, पहले सिक्सर फिर लगातार 2 चौके, गेंद की एक तरह से धज्जियां उधेड़नी उन्होंने शुरू कर दी है और आकर्षक शुरुआत देते हुए सोना देवी टेमगर को. ग्रेट बॅटिंग, अप्रतिम हा खेळाडू आहे, दर्जेदार, याच्याकडे क्लास आहे आणि तो क्लास आपल्याला पाहायला मिळतो या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये. 15 धावा स्कोर बोर्डवरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना वैभव मालीचं समाचार घेत असताना या मॅचमध्ये. नेक्स्ट बॉल, हा दरम्यानचा सुरेख स्लॉक स्वीपचा हा एक देखना नजराना आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार शॉट आहे, धावा देखील चांगला मिळतील. षटकार. वाह भाई वाह. ऐसे लगता है कि बैटिंग करना दुनिया का सबसे आसान काम है. जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं प्रथमेश ठाकरे, बहुत जल्दी गेंद की लेंथ को पिक कर रहे हैं. पिकअप शॉट खेला है उन्होंने, कलाइयों का अच्छा उपयोग किया था स्ट्रोक में. बैकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साइड में लंबा ऊंचा सिक्सर. जणू का हायलाईट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मात्र स्पर्धा लाईव्ह आहे आणि टेलिकास्ट सुरू आहे. लाईव्ह तुम्हाला हा सामना पाहायला मिळतोय. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सहजरित्या मात्र हा फटका खेळला आणि सहज फटकेबाजी किती चांगली मी करू शकतो यासाठी सराव खूप गरजेचा असतो. त्यासाठी मेहनत खूप गरजेची असते आणि तो सराव, तो मेहनत पाहायला मिळतो आपल्याला प्रथमेश ठाकरेचा. देखिए राहुल, टूर्नामेंट में अभी भी काफ़ी कुछ बचा हुआ है, काफ़ी मैचेस बाकी है, लेकिन जिस तरह से प्रथमेश का खेल चल रहा है इस पूरे बाली ट्रॉफी में, मुझे लगता है कि नाफिला टूर्स और ट्रैवल्स के साथ शायद प्रथमेश ठाकरे ही जाएंगे. 21 वरती स्कोर बोर्ड. चांगला चेंडू आहे हा. चेंडू चांगला नक्की शेवटचा आपल्याला पाहायला मिळतो. मात्र पहिला ओव्हरच्या अखेरीस नक्कीच आता चेंडू आपल्याला भरपूर चांगला टर्न आणि बाउन्स देखील होता चेंडूमध्ये. एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. एकूण पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 68चं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस बिनगडी बाद 21 धावा. नक्कीच आपण बघतो सोनादेवीचा नक्कीच खेळ भरपूर चांगला आणि प्रथमेश ठाकरेचा मात्र क्लास आपल्याला पाहायला मिळतो. 100पेक्षा जास्त धावा आतापर्यंत बाली ट्रॉफीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून. जी हाँ, और साथ में 13 विकेट्स. कमाल कर दिया है इस खिलाड़ी ने. प्रथमेश ठाकरे, मैन फ्रॉम वारेट. अड़सठ रनों का टारगेट उतना छोटा भी नहीं है. चैलेंजिंग स्कोर ज़रूर है. ये सागर भोईर और उनके साथ कुछ मेहमान वहाँ पर नज़र आ रहे हैं. विराज चौरगे साहब, यंग एंड डैशिंग, बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क के ओनर दयानंद सोरगे साहब के सुपुत्र, और जिनके द्वारा बहुत ही आकर्षक, कंफर्टेबल, कलरफुल ड्रेसेस स्पॉन्सर किए गए हैं. जीतू मानेरकर साहब को भी आप देख सकते हो मंच पर. लेकिन थोड़े निराश है क्योंकि बालाजी स्पोर्ट्स का जो प्रदर्शन है वो कहीं ना कहीं उतना अच्छा रहा नहीं है. हालांकि बल्लेबाजों ने एक चैलेंजिंग टोटल तो बनाया है, लेकिन गेंदबाजी में वो धार नज़र नहीं आए पहले ओवर में जिसकी आवश्यकता थी. 21 रन कुल मिलाकर खर्च किए वैभव ने. और अब नया ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए राजदीप. 21 धावा स्कोर बोर्डमध्ये आपल्याला दरम्यान पाहायला मिळत आहेत. पहिला ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 21 धावा. एक चांगली सुरुवात, जी सुरुवात आवश्यक होती ती सुरुवात या दरम्यान देत असताना बॉलर्स राजदीप. सेकंड ओव्हर, राऊंड विकेट न मतीन खानसाठी समोर खेळल्यास फटका सुंदर. फिल्डर भरपूर दूर राहिले. दोन्ही बाजूने आता मात्र आक्रमण दोन्ही बाजूने सुरू झाल्या आहेत. नक्कीच अजय गरत हा आक्रमण रोखायचा कसा हा मोठा प्रश्नचिन्ह. याच्या अगोदर ठाकरेचा बोलबाला आणि आता मात्र खानों के खान मतीन खान. देखिए दोनों बल्लेबाज ऐसे हैं जिनको रोकना बहुत ही मुश्किल है. कई बार आप गेंदबाजी भी अच्छी करते हो लेकिन बल्लेबाज गेंदबाज से 2 कदम आगे रहते हैं. ये गेंद थोड़ी कमज़ोर थी. पहली गेंद आगे रखी हुई थी. बहुत ही बेहतरीन ड्राइव मतीन के बल्ले से. हालांकि डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी थे लेकिन उनके दाहिनी तरफ से निकालने में कामयाब रहे. चौके से अपना खाता, बल्कि 5 पर पहुंचे हैं मतीन. पहले सिंगल लिया था उन्होंने मैच की पारी की पहली गेंद पर. नेक्स्ट बॉल, राजदीप रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा बरोबर संपर्क नाहीये. डायरेक्ट हिटची गरज होती. मात्र प्रथमेश भरपूर आधीच पोहोचले देखील होते. अंपायरचा इशारा लेग बायचा आपल्यापर्यंत येत असताना रिव्हर्स फटका एवढं सोपं नसतं. त्यासाठी सराव देखील खूप गरजेचा आहे. अजय जी बिल्कुल. हालांकि मतीन शुरुआती दौर में ये स्विच हिट वगैरह खेलते नहीं थे,
लेकिन फिर आधुनिक क्रिकेट है तो उसमें ज़रूर हम देखते हैं कि कई बल्लेबाज जो पहले बहुत ज़्यादा ट्रेडिशनल खेला करते थे वो अब ये स्विच हिट भी खेलने लगे हैं। प्रैक्टिस इसकी बहुत ज़्यादा करते हैं प्रैक्टिस सेशन में खिलाड़ी, और आजकल तो लगभग हर बल्लेबाज ये स्विच हिट खेलने की कोशिश करता है। या दरम्यानचा हा फटका चांगला आहे. ठाकरेचा बल्ला मात्र बल्ले बल्ले आहे बाली ट्रॉफी मध्ये. चारी बाजूने धावा धावा आणि धावा सहजरित्या फटक्या दरम्यान खेळल्या जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश ठाकरेच्या माध्यमातून हा चौकार येतोय. जी हाँ, सीधे बल्ले से खेलते हैं तो भी बाउंड्री मिलती है उनको, अक्रॉस द लाइन खेलते हैं तो भी बाउंड्री मिलती है, स्टम्प्स के पीछे खेलते हैं तो भी बाउंड्री मिलती है. गजब के फॉर्म में, इज इन सबलाइम फॉर्म प्रथमेश ठाकरे. शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी और ऐसे लगता है कि उनके पास कुछ ज़्यादा ही समय है शॉट्स खेलने के लिए. इम्प्रोवाइज तरीके से हुक किया था. 30 धावा स्कोर बोर्ड वरती. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, कीपर तर बीट झाले, तिथनं धावा मिळणार नाहीये. मग नक्कीच ह्याच्या अगोदर मतीन खालने देखील तेच केलं. चौकाराच्या नंतर रिवर्स खेळण्याचा प्रयत्न केला, अपयश आलं आणि आता मात्र प्रथमेश ठाकरे देखील तसंच काय केलं मैदानाच्या आतमध्ये. चौकार आला, त्याच्यानंतर रिवर्स खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल आलाय. इसका मतलब ये है कि गेंदबाजों के पास भी मौके बन रहे हैं लेकिन उन मौक़ों को भुनाना होगा. ये स्विच हिट बड़ा ही घातक स्ट्रोक है, इसमें विकेट गिरने की चांसेस ज़्यादा होते हैं. नेक्स्ट बॉल नक्कीच फॉलो केलं दरम्यान चेंडूला फलंदाजानं, चेंडू भरपूर चांगला होता. फलंदाज पण नक्कीच बॅटरपासून चेंडू दूर देण्याचा प्रयत्न आणि वाचण्याचा प्रयत्न कुठून तरी. नक्कीच आता मात्र शॉर्टकट जाण्याचा प्रयत्न केला की काय बॉलरने, कारण का मोठी फटकी येत आहेत. इथनं असंच काहीतरी करावं लागेल. मुझे तो लगता है कि वाइड हो सकती थी यदि छोड़ देते तो, लेकिन पहुंच गए थे गेंद की तरफ. बहुत दूर से बल्ला चलाया था, हालांकि सिंगल लिया है उस गेंद पर. रन संख्या 31. राजदीप, मदीन खान साकिंग इनला आहेत. बॅकवर्डला जाऊन कट करत असताना चेंडू मात्र गोलीच्या वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. पॉइंटला बीट करत असताना मदीन खानचा हा क्लासिकल फटका. 4 धावा. ये मतीन ऐसे ही नहीं है बेहतरीन, इस तरह के शॉट्स है उनके पास, इसीलिए तो ये खिलाड़ी को काफ़ी बेहतरीन है. काफ़ी जगह मिली थी, ज़बरदस्त तरीके से कट किया. वहाँ पर पॉइंट पर जो खिलाड़ी थे उनके सामने से गेंद को निकाला है. लाजवाब स्ट्रोक, पूरे कंट्रोल के साथ खेलते हुए नजर आए मतीन खान. और ये ओवर भी काफ़ी महंगा रहा. 3 चौके लगे इस ओवर में और कुल मिलाकर 14 रन आए ओवर से. 2 ओवर का खेल समाप्त. मैंडेटरी पावर प्ले के बाद स्कोर है 35 रन बिना किसी नुकसान के. सोना देवी टेमकर. बालाजी स्पोर्ट्स की चिंताएं बढ़ती हुई, ब्रेक थ्रू की सख्त आवश्यकता है और अब शायद यहाँ से एक आध विकेट से काम बनने वाला नहीं. मुझे लगता है कि गुच्छों में विकेट्स निकालने होंगे. बचे हुए 4 ओवर्स में जीतने के लिए केवल 33 रनों की ज़रूरत है सोना देवी टेमकर को. डेफिनेटली आपण बघतो या मॅचमध्ये आता नितांत गरज असणार आहे विकेटची. विकेट जर इथल्या दरम्यान घेतला गेलं तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकेल, कारण का 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्ड 35 वरती धावपळ लागल्या. ज्या अनुषंगानं दोन्ही फलंदाज आता मात्र सेट झालेत. नक्कीच दोन्ही बाजूने आपल्याला आक्रमण देखील पाहायला मिळतो आणि सेन्सिबल क्रिकेट देखील पाहायला मिळतं. इथनं विकेट जर घेतला गेला तरच मात्र बालाजी स्पोर्ट्सचा कमबॅक होऊ शकेल. मात्र जर असाच खेळ सुरू राहिला तर ही मॅच कदाचित लवकर संपवण्याचा प्रयत्न केला जाईल मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश ठाकरे आणि मतीन खानमध्ये तेवढी ताकद आहे. और अब गेंदबाजी में परिवर्तन किया जा रहा है. संभवतः बालाजी स्पोर्ट्स की उम्मीद की आखिरी किरण, बालाजी स्पोर्ट्स के बहुत बड़े मैच विनर सूरज जोशी आक्रमण पर आते हुए. गेम चेंजर है सही मायनों में. कई सारे मुकाबले उन्होंने अकेले के बलबूते पर जिताए हैं बालाजी स्पोर्ट्स को. 33 धावेची अजूनही गरज आहे. मॅच अजूनही अजय गरज संपली नाहीये. मॅच अजूनही ऑन आहे. मात्र इथनं विकेटची नितांत गरज असणार आहे. चांगला चेंडू सूरज जोशीचा भरपूर वेगानं होता. नक्कीच गेम चेंजर आहे सूरज जोशी आणि त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा असेल बालाजी स्पोर्ट्सला. बढ़िया गेंद के साथ शुरुआत की है. थोड़ी आगे रखी हुई गेंद थी और बल्लेबाज खड़े खड़े ही ड्राइव करना चाहते थे प्रथमेश. इस बार फुटवर्क की थोड़ी कमी ज़रूर देखने को मिली. या दरम्यानचा हा फुल टॉस ड्राईव्ह करत असताना फटका तर चांगला आहे. तिकडे डीप मध्ये फिल्डर देखील उपस्थित आहे. चेंडू चेसून फेक करेपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न वेगानं केला आणि ही दुसरी धाव इथनं मात्र मिळणार नाहीये. कॉलिंग आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. मतीनचा मात्र या दरम्यान धाव घेण्याचा कुठलाही या दरम्यान विचार किंवा प्रयत्न नव्हता. मात्र अति काही संकटात नाही असं म्हटलं जातं. सांघिक यश का होना मात्र पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये सोना देवीला. स्ट्रोक काफ़ी अच्छा था. स्कोर ऑफ द विकेट ड्राइव किया गया था और वहाँ पर 2 रन मिलने बहुत मुश्किल थे. फील्डिंग बहुत अच्छी, थ्रो उतना सटीक नहीं था, लेकिन देखिए काफ़ी बड़ा हेजिटेशन था. मतीन चाहते तो वहाँ पर वो रुक सकते थे अपने क्रीज में, लेकिन शायद मतीन ने यहाँ पर विकेट सेक्रीफाइस किया है प्रथमेश के लिए.
मतीन को ये बात तो पता चल गई थी कि अब गलतफहमी तो हो ही गई है, कोई ना कोई तो आउट होने ही वाला है। तो उन्होंने ये देखा कि प्रथमेश बहुत अच्छे फॉर्म में है इस पूरे टूर्नामेंट में, तो क्यों ना मैं खुद आउट हो जाऊँ। तो वहाँ पर मतीन आउट हो गए हैं। निश्चित रूप से उन्होंने अपने जो विकेट है उसका बलिदान दे दिया है। नाही डेफिनेटली, कारण का प्रथमेश ज्या टचमध्ये आहे, ज्या नक्कीच्या दरम्यान वेगानं तो बॅटिंग करतोय, ज्या रेंजनं तो बॅटिंग करतोय, त्या अनुषंगाने माझा प्रथमेशसाठी विकेटीतनं बाल करत असताना मग मतीन कान देखील एक चांगला फिनिशर आहे. अक्षरशः एक काळ क्रिकेटचा गाजवल्या मतीन एक अप्रतिम खेळाडू आहे तो देखील. आणि आता मात्र तो बाद झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये केदार पाटील. या दरम्यानचा हा फटका बघा, हा क्लास आहे मैदानाच्या आतमध्ये ठाकरेचा. आणि हा ठाकरेचा आपल्याला धमाका पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. बिग हिट 6. यदि किसी बल्लेबाज के लिए मतीन खान जैसे दिग्गज बल्लेबाज अपना विकेट सैक्रिफाइस करे तो आप समझिए कि वो बल्लेबाज कितना बड़ा है। क्या कमाल के टच में है, स्लॉक स्विप, लेंथ बॉल थी लेकिन बल्ले के बीचों बीच लेकर तान दिया था ऑन साइड में 6 रनों के लिए। स्कोर 42. आणि अजून एका धमाका ऍक्शन रिप्ले मैदानाच्या आतमध्ये. आता आपण नक्कीच म्हणू शकू, आला रे आला, ठाकरे आला. जी हाँ, ठाकरे आ गए हैं और ठाकरे छा गए हैं एक बार फिर से बाली ट्रॉफी 2022 में। क्रिस के कोने से इस बार बिल्कुल स्लॉट में। अब तो सूरज को भी समझ में नहीं आ रहा कि गेंद कहाँ पर की जाए। बहुत आसानी के साथ, सहजता के साथ, निपुणता के साथ, कुशलता के साथ छक्के जड़ रहे हैं प्रथमेश ठाकरे। बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस आहे, गती कमी करत असताना आणि आताचा मात्र हा चेंडू डॉट आलाय. तर बॅटिंग किती इझिली केली जाते, किती सेट आहे मैदानाच्या आतमध्ये आणि किती या दरम्यान सराव प्रॅक्टिस केली आहे प्रथमेश ठाकरेने, याचा नक्कीच तुम्हाला उत्तम उदाहरण पाहायला मिळेल. प्रथमेश ठाकरेची क्लास बॅटिंग. नेक्स्ट बॉल. हा दरम्यानचा हा फटका देखील चांगला आहे. वाईट ऑर्क टाकण्याचा प्रयत्न होता, तिकडे फील्डर डीप मध्ये उपस्थित आहेत. चेंडू शोधून फेक करेपर्यंत वेगानं ही दुसरी धाव इथनं कंप्लीट केली. तिसरीचा प्रयत्न नसणार आहे आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 जाते पुढे. नक्कीच स्पर्धेच्या आणबाणशाल आपण बघतोय सन्माननीय अल्ताफजी बाली साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. भरपूर मेहनत सातत्याने बघतो आपण बाली ट्रॉफीसाठी ते घेत असतात. एकूण 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची जी धावसंख्या आहे ती मात्र आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्डवरती 50 धावा. आणि आता मात्र या मॅचमध्ये विजयासाठी धावांची गरज असणार आहे. फक्त आणि फक्त 18 धावीची गरज असणार आहे. चेंडू शिल्लक आहेत. अठरा चेंडू 18 धावेची गरज असणार आहे या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. काय या दरम्यान आपल्याला बॅटिंग पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. इंडिव्हिज्युअल आतापर्यंत धावा या मॅचमध्ये बनवल्यात प्रथमेश ठाकरेने आम्हाला नक्की साहेबा माहिती देत असताना. अठरा चेंडू 18 धावीची अजूनही गरज असणाऱ्या मॅचमध्ये आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयाबद्दल पुन्हा एकदा वायसाब ठाणे अर्थात आमचे मार्गदर्शक सिद्दीकजी बाबे सर आणि वायसाब भाईंदर आमचे मित्र असणार आहेत मनीष पाटील कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद अजय, धन्यवाद राहुल। क्या बल्लेबाजी कर रहे हैं प्रथमेश ठाकरे। देखना है कि गैसुद्दीन का एक रिकॉर्ड है ओवरऑल भिवंडी सिटी क्रिकेट में 226 रन, 14 विकेट और 7 कैच। 13 विकेट अब तक प्रथमेश हासिल कर चुके हैं और यहाँ पर दूसरे अर्धशतक की तरफ बढ़ रहे हैं। हमारे बीच अल्ताफ बाली सर जुड़ चुके हैं, आपका इस्तेकबाल है। गेंदबाजी में दर्शन पाटिल, मरता क्या ना करता, इस मरतबा आउट करने की कोशिश, वाइड घोषित किया अंपायर ने। 51 रन, यहाँ से केवल 17 रन चाहिए, जबकि
प्रथमेश ठाकरे को अर्धशतक के लिए 10 रन चाहिए। देखना है कि मतीन खान भी अच्छी बल्लेबाजी के बाद आउट हुए, 9 रन बनाए। केदार पाटिल सामना कर रहे हैं, हल्के से पुश करने की कोशिश, रन पूरा करते हुए बैट्समैन लेग बाय के रूप में 1 रन और आता हुआ स्कोर में। स्कोर 52 रन, 1 विकेट, 52 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। अगली 2 टीमों को रिपोर्ट करना है। आई देवी वडू नौगर और जयदुर्गा सुरई, दोनों कैप्टन को रेडी रहना है। इसके बाद नाना स्पोर्ट और जयदुर्गा बी के बीच में सिटी का मैच, उसके बाद वडू नौगर और सुरई के बीच में ग्रामीण का। बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव, इससे अच्छा शॉट हो नहीं सकता है। 6 रन, शॉट ऑफ डे। ऐसा लग रहा है कि प्रथमेश ठाकरे का जो फॉर्म है, मैन फ्रॉम वाडेट, ये सुपर से ऊपर है, सुपर से ऊपर शो में। ट्रूली क्लासिकल बॅटिंग या ठिकाणी प्रथमेश ठाकरेची, आणि आम्ही उल्लेख केला होता आता पहिल्या डावात गोलंदाजी चांगली राहिलेली आहे आणि दुसऱ्या डावात फलंदाजी देखील चांगली करावी लागेल आणि ती करताना पाहायला मिळतोय प्रथमेश ठाकरे। स्विच हिट और अर्धशतक पूरा, बिग हैंड देना चाहिए। व्हाट इनिंग ही प्लेड, इनक्रेडिबल इनिंग, सुपर से ऊपर इनिंग, और मैं समझता हूं इससे अच्छी बल्लेबाजी हो भी नहीं सकती है। स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःचं नाव कमवणं आणि गावाचं नाव रोशन करणं काय असते ते प्रथमेश ठाकरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल। वारेट या गावाचं नाव मात्र पूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावर घेऊन जाणारा फलंदाज आणि गोलंदाज अष्टपैलू खेळाडू प्रथमेश ठाकरेचं अर्धशतक कंप्लीट होतोय आणि जवळपास या विजयामध्ये जर संघ विजयी होतोय सोनादेवी टेमघर हा संघ, तर विजयामध्ये मात्र एक हाती रोल अदा केलेला आहे तो म्हणजे प्रथमेश ठाकरेने। अब तक 18 सिक्सर भी लगा चुके हैं टूर्नामेंट में, इससे बढ़कर बल्लेबाजी हो नहीं सकती। और मैं समझता हूं कि इस सीज़न का कोई भी खिलाड़ी एक स्पर्धा में इससे बढ़ के परफॉर्म नहीं कर सकता है। दिस इज अ अनबिलीवेबल बैटिंग, सुपर से ऊपर बैटिंग खेल दिया है। मैच फिनिश, सिक्सर के हैट्रिक कर चुके हैं। कॉन्ग्रेचुलेशन दिनेश चौधरी, कॉन्ग्रेचुलेशन ऑल टीम and especially Prathamesh Thakre, and hard luck Balaji Sports, hard luck Suraj Joshi। आइए दोस्तों, प्रेजेंटेशन बॉक्स में मैं हूं सिद्दीक बाबे, मेरे साथ आए दिन बाहर के में सदाबहार कमेंटेटर अजय गरज जुड़ चुके हैं। सबसे पहले हम अपने तमाम स्पॉन्सर को थैंक्स कहेंगे। 70 स्पोर्ट, तारिफ सैयद आपका शुक्रिया। रोकड़ा रास्ता, मांगीलाल पालीवाल का एक ही रास्ता। ऑल इंडिया ओपन फर्स्ट प्राइज स्पॉन्सर, विशेष धन्यवाद। AA भारत गैस टॉस बॉक्स स्पॉन्सर असफर बुनीचकर, एक्स मेयर जावेद दलवी साहब आपका शुक्रिया। स्मार्ट इंटरप्राइजेस विशेष धन्यवाद। भाइयों की एवन जोड़ी मक्की पटेल, जुनैद पटेल फर्स्ट प्राइज भिवंडी सिटी स्पॉन्सर, आपका शुक्रिया। नाफिला टूर्स एंड ट्रैवल्स मिस्टर एंड मिसेस साहिबा मोमिन, आप दोनों का बहुत शुक्रिया। फर्स्ट प्राइज स्पॉन्सर ग्रामीण सम्राट सुरेश मात्रे उर्फ बालिया मामा, विशेष धन्यवाद। RK फ्रीड, MJ स्पोर्ट, रजी कुमारी, गैसुद्दीन शेख,
आपका शुक्रिया। शिव शंकर जूस एंड आइसक्रीम सेंटर मिस्टर राहुल गुप्ता जी, आपका विशेष धन्यवाद। अब्दुल रहमान जहरोमी मैजिक बॉक्स स्पॉन्सर, आपका शुक्रिया। फुलटॉस बॉल अली असगर जी, आपका शुक्रिया। भिवंडी के विजय मालिया, पांडुरंग धर्मा पाटिल और धनेश कुक से कमेंट्री बॉक्स के लिए आपका विशेष धन्यवाद। राइजिंग स्टार इंग्लिश स्कूल, आपका विशेष धन्यवाद। विवेक पाटिल सुजेत पाटिल खांडवाल भाइयों की एवन जोड़ी सेकंड प्राइज ग्रामीण स्पॉन्सर, आपका विशेष धन्यवाद। रुपेश जादव डोले गोल्डमैन थर्ड प्राइज ग्रामीण स्पॉन्सर, विशेष धन्यवाद। साथ ही साथ अज्जू पटेल अर्जोली फोर्थ प्राइज ग्रामीण स्पॉन्सर, आपका शुक्रिया। सूरत थोड़ा बेस्ट बैट्समैन 40 प्लस वॉशिंग मशीन, आपका विशेष धन्यवाद। इरफान बूढ़े साहब किंग ऑफ मापोली किंग मेकर प्लेस पवेलियन, आपका शुक्रिया। मापोली की शान फरहान पटेल प्लेस पवेलियन, आपका शुक्रिया। टाइगर ऑफ टेमगर सतीश चौधरी विजय चौधरी स्पेशल कॉर्पोरेट के लिए विशेष धन्यवाद। अरुण भीड़ जेडपी मेंबर फ्रूट बास्केट स्पॉन्सर, आपका धन्यवाद। निदा मल्टी फैसिलिटीज़ हॉस्पिटल रोशनबाग ओनर अकरम बामूवाला जी, आपका बहुत शुक्रिया। यूनिक कवर केस, मोबाइल कोई भी हो कवर यूनिक का चाहिए, मोबाइल शॉप के लिए तबरेज़ शेख फैज़ान अंसारी, आपका शुक्रिया। रॉयल मल्टी फैसिलिटीज़ हॉस्पिटल डॉक्टर इमरान हदीस अंसारी, आपका शुक्रिया। मोहम्मद अली दिल्ली दरबार धाबा बाईपास नासिक रोड, खानों का एक ही मरकज़ मोहम्मद अली और ज़ुबैर मेमन, आपका शुक्रिया। ये धाबा शामियाना धाबे के करीब है। राजा मनुष करसन फ्लोरे, विशेष धन्यवाद। बुम बुम सुभाष ठाकरे, विशेष धन्यवाद। और इमरान एसके बिल्डर, आपका शुक्रिया। हम शुक्रिया अदा करना चाहेंगे मैजिक बॉक्स स्पॉन्सर डी सकारिया लाहौटी कंपाउंड, इनका डी सकारिया जो आपकी पर्सनालिटी में 4 चांद लगाए, सूट शेरवानी और कुर्ता के लिए मशहूर। मैन ऑफ द मैच ट्रॉफी स्पॉन्सर एक्रेलिक आर्टो के पल्लन भाई, आपका भी बहुत बहुत शुक्रिया। इस टूर्नामेंट के ड्रेस स्पॉन्सर बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क के ओनर दयानंद सोरगे साहब, वीरेंद्र सोरगे साहब और विराट सोरगे साहब, आपको भी हम थैंक्स कहते हैं। हम थैंक्स कहते हैं मैन ऑफ द मैच के तौर पर जो कैप्स दिए जा रहे हैं उसके स्पॉन्सर एसके स्पोर्ट्स मापोली के शादाब खोदकर साहब को। हम थैंक्स कहना चाहेंगे मिसेस रूपल निमेश शाह मैडम को जिन्होंने बाइक स्पॉन्सर किया है। वी आर ऑल्सो थैंकफुल टू मिस्टर महबूब गौरी फ्रॉम गौरी फॉर्म सेंटर, जिनके द्वारा पिलो स्पॉन्सर किए गए हैं कैच ऑफ द मैच के अवार्ड के लिए। साथ में कपिल पाटिल फाउंडेशन को भी हम थैंक्स कहते हैं। माननीय नामदार कपिल जी पाटिल साहब, आपका बहुत बहुत शुक्रिया। केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री, हम थैंक्स कहते हैं O2 लाइव ड्रिंकिंग वाटर के लिए शाहिद पापा और फैयाज अंसारी साहब को। हम थैंक्स कहते हैं एवन चिकन सेंटर को, प्रोप्राइटर अतीक भाई को। शुक्रिया हम अदा करना चाहेंगे एडवाइस फ्यूचर सॉल्यूशंस का। ओवरसीज़ में एजुकेशन हो या फिर जॉब हो, उसके लिए आपको जाना है तो सलाह लीजिएगा एडवाइस फ्यूचर सॉल्यूशन की। प्रोप्राइटर ताबिर जैरोमी, जिनके द्वारा फ्रूट बास्केट स्पॉन्सर किए गए हैं। हम थैंक्स कहते हैं रॉयल मोटर्स के प्रोप्राइटर अफजल सैयद को उनके विशेष कोऑपरेशन के लिए। वी आर ऑल्सो थैंकफुल टू मिस्टर इरफान हदीस अंसारी, प्रभाग क्रमांक 4 के चेयरमैन। हम थैंक्स कहते हैं रोलेक्स मेडिकेयर को, प्रोप्राइटर फहाद दलवी और मनसब मुल्ला साहब को, जिनके द्वारा बैग स्पॉन्सर किए गए हैं टॉस सेरेमनी के लिए। रियल स्टील ट्रेडर्स और रियल स्पोर्ट्स क्लब के वसीम भाई अंसारी को भी हम थैंक्स कहते हैं, जिनके द्वारा टॉस सेरेमनी के लिए कैप स्पॉन्सर किए गए हैं। पाइनियर स्पोर्ट्स क्लब जो कि ऑर्गेनाइजिंग कमेटी है बाली ट्रॉफी 2022 की, उनको भी हम थैंक्स कहते हैं। उन्हीं की वजह से इतना सफल टूर्नामेंट हमें देखने को मिल रहा है। एसएस टूर्स एंड ट्रैवल्स के प्रोप्राइटर सलमान भोजे, आपका भी विशेष शुक्रिया। अमिदुज़मा अंसारी, जिनके द्वारा सिटी का 3 नंबर का इनाम स्पॉन्सर किया गया है, उनको भी हम थैंक्स कहते हैं। अमन टूर्स एंड ट्रैवल्स के प्रोप्राइटर गुलाम साबिर साहब, आपका भी विशेष शुक्रिया हम अदा करते हैं। हम थैंक्स कहते हैं स्टेलर ऑटो मोटर्स के प्रोप्राइटर आरिफ मोमिन साहब को उनकी विशेष कोऑपरेशन के लिए। हम विशेष धन्यवाद देना चाहेंगे नवाब स्पोर्ट्स के नूरुल्लैन शेख साहब को, और साथ में चौचास अखाड़ा को हम थैंक्स कहते हैं। एंड वी आर ऑल्सो थैंकफुल टू शेरू कैटरर्स, जिनके द्वारा लजीज खाना हर रोज़ हम तक मुहैया कराया जाता है। सो थैंक यू सो मच टू ऑल सपोर्टर्स एंड स्पॉन्सर्स ऑफ बाली ट्रॉफी 2022 ऑन बिहाफ ऑफ मिस्टर अल्ताफ बाली एंड पाइनियर स्पोर्ट्स क्लब। प्रेजेंटेशन सेरेमनी के लिए मैं आवाज़ दूंगा। सागर
साथ में जीतू मानेरकर, नितेश चौधरी, सागर भुईर, सागर पाटिल, सनी भुईर और दिनेश चौधरी साहब, आप लोगों को जुड़ जाना है। सागर पाटिल, जीतू मानेरकर, नितेश चौधरी, सागर भुईर, सनी भुईर और दिनेश चौधरी साहब। सर्व आमच्या लाडक्या मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये। बाली ट्रॉफी 2022चा हा 13वा दिवस सुरू झाला आहे आणि पहिला सामना काही वेळापूर्वी येथे समाप्त झालेला आहे आणि काय जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, काय जबरदस्त खेळ प्रथमेश ठाकरेकडून पाहायला मिळाला। सामना होता सोनादेवी टेमघर आणि बालाजी स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान। सिटी पूलमधून सोनादेवी टेमघर संघानं हा सामना अगदी सहज जिंकलाय आणि विजयाबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन। आइए, कैच ऑफ द मैच स्पॉन्सर बाय महबूब गौरी, गौरी फार्म सेंटर, और कैच ऑफ द मैच अवार्ड्स गोज टू केदार पाटिल। केदार पाटिल, कम फॉरवर्ड प्लीज। केदार पाटिल। केदार पाटील फ्रॉम सोनादेवी टेमघर। एक अतिशय सुंदर झेल आणि त्यांना आपण देत आहोत दिनेशजी चौधरी यांच्या शुभ हस्ते गौरी फार्म सेंटर यांच्याकडून देण्यात आलेलं आहे पिलो। कॉन्ग्रॅच्युलेशन्स केदार। अब चलते हैं मैन ऑफ द मैच अवार्ड। 2 ओवर अजय, 4 रन और 3 विकेट और सुपर से ऊपर बल्लेबाजी, 58 रन। लग रहा है कि गैसुद्दीन शेख के रिकॉर्ड को तोड़ने के लिए आगे बढ़ रहे हैं। एक ही नाम, प्रथमेश ठाकरे। आला रे आला, पुन्हा एकदा प्रथमेश ठाकरे आला। वेलकम। आपको यहाँ खड़ा रहना है। सबसे पहले हम सागर भोइड़, जिन्होंने इतिहास रचा एलबीडब्ल्यू का, डॉक्टर तौसीफ शेख मापुली स्पॉन्सर एक गिफ्ट टेम्पर दे रहे हैं। दिनेश चौधरी खुश तो बहुत होंगे आज। शिव शंकर का ये गिफ्ट टेम्पर शिव शंकर जूस सेंटर का दे रहे हैं। सनी के हाथों से हम आपको एवन राजेंद्र पाटिल का एवन तोहफा दे रहे हैं। लाखियोली के अब यूनिक कवर केस नितेश चौधरी के हाथों से ये अवार्ड हम दे रहे हैं। पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पायनियर स्पोर्ट्स क्लब कडून देण्यात येणारे हे गिफ्ट हॅम्पर देत आहोत। देखिए, आपकी पर्सनालिटी में 4 चांद लगाए डी साकारिया। डी साकारिया जाइए, आपकी पर्सनालिटी बनाइए। सागर भुईर, डी साकारिया का ये बैग देने। लाहौटी कंपाउंड जाइए, जल्दी कीजिए। अब फ्रूट बास्केट नितेश और उनके साथी दे रहे हैं, जिसे हमें स्पॉन्सर किया है जिला परिषद सदस्य अरुण भुईर और ताबिर जहरूमी ने। आखिर में खुशी के साथ ये ट्रॉफी दे रहे हैं दिनेश चौधरी, एक्रेलिक आर्ट 2, पल्लन भाई की देन। तमाम हमारे मेहमान कैप बची थी और वो कैप देने जा रहे हैं सागर वीर एसके स्पोर्ट्स की। यस, तमाम मेहमानों का बहुत शुक्रिया हमसे जुड़ने के लिए। आपसे निवेदन है, आपको मंच की शोभा बढ़ाना है। प्रथमेश ठाकरे, फर्स्ट ऑफ ऑल मैनी 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 कॉन्ग्रेचुलेशन। प्लेयर ऑफ द डे भी बने, सुपर से ऊपर बल्लेबाजी भी हो रही है। देखिए, जो ओवरऑल सिटी क्रिकेट का रिकॉर्ड है वो बाली ट्रॉफी 2017 में गैसुद्दीन शेख का 226 रन, 14 विकेट और 7 कैचेस। आपने अभी तक 149 रन बनाए और 13 विकेट लिए। पहले तो ये बताइए, जो फॉर्म है, मैं भी कमेंट्री 27-28 सालों से कर रहा हूँ। गैसुद्दीन शेख के एक टूर्नामेंट के फॉर्म के बाद सबसे अच्छा फॉर्म मैं आपका देख रहा हूँ। इसके पीछे रीज़न क्या है? मेहनत कर रहा हूँ, प्रॅक्टिस कर रहा हूँ, प्रॅक्टिस कर रहा हूँ, अच्छा खेल रहा हूँ। प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट असं नेहमीच म्हटलं जातं। अप्रतिम तुमची बॅटिंग आणि गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण राहिलेलं आहे। आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की किती तास दररोज तुम्ही प्रॅक्टिस करता? सध्या सर प्रॅक्टिसचा टाईम नाही भेटत, 1 ते 2 तास देतो, कारण की जॉबला पण जायला लागतं नाईटला, आणि त्यानंतर मग सकाळी प्रॅक्टिस। क्या बात है। प्रथमेश, आपका परफॉर्मेंस, मतीन खान अच्छे टच में,
टीम अच्छा खेल रही है, साकिब भी रिदम में आए, कहाँ देख रहे हैं अपने टीम को? फाइनल तक। ऑल द बेस्ट। ये थे दोस्तों मैन ऑफ द मैच, सुपर से ऊपर मैन ऑफ द मैच, प्रथमेश ठाकरे मैन फ्रॉम वाडेट, विहान सोना देवी, विहान मित कुमार के सर मिस्टर कंसिस्टेंट। यस एग्जैक्टली। चलते हैं कमेंट्री बॉक्स में। धन्यवाद सिद्दीक बाबे सर, धन्यवाद अजय गरज सर. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये सिटी पूलमधला हा आजच्या दिवसात दुसरा सामना नाना स्पोर्ट्स वर्सेस जयदुर्गा बी